चर्चला एक्साइटेड या, कारण कोण भेटतो आम्हाला? परमेश्वर भेटतो. आणि जर देव भेटतो, देव रिकामी हात येत नाही. देव त्याचं वचन आणि वचनच आम्हासाठी मार्ग आहे. Yes, प्रेज द hallelujah. लॉर्ड. Hallelujah. 100% देव आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे काही कमिटमेंट आहे प्रभूचं, काही वर्ष बढतीचं असणार, हे वर्ष प्रगतीचं असणार. ज्या गोष्टी थांबल्या, ज्या झाल्या नाहीत, प्रभू त्या करणार. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि देवाला धन्यवाद देतो की ज्याप्रमाणे त्या लेकरांनी पण साक्ष दिली का जे टीव्ही फ्रीज आतापर्यंत आला नाही, देवाच्या आत्म्याने सुचवलं की तुला काय केलं पाहिजे आणि देवाने त्या आशीर्वाद मोकळे केले. Yes, amen. इवन आम्ही पण चर्चसाठी प्रे करत होतो, चर्चच्या जागेसाठी. Yes. आणि जितक्या वर्षात झालं नाही, प्रभूनी ते या दिवसांमध्ये चर्चसाठी केलं. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अनेक वेळेस मुवमेंट बनायचा, असं वाटायचं का आता ही जागा आम्हाला काय होणार, भेटणार. Yes. सगळं प्लॅन व्हायचं, सगळं व्हायचं आणि परत ते राहून जायचं. Yes. पण जसं प्रभूचं वचन आलं, समय आला, देवाने आशीर्वाद मोकळे केले. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाने तो विश्वास दिला, देवाने ते पाऊल उचलण्याचं बळ दिलं आणि प्रभूने आपलं वचन स्थापित केलं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे काही कमिटमेंट आहे प्रभूचं आम्हा प्रत्येकासाठी या वर्षामध्ये, का तू त्या गोष्टी पाहशील. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि आम्ही प्रार्थना पण करतोय कोणाकडं? देवाकड. देवाकडं. पण चर्च फक्त प्रार्थना करून जमणार नाही. प्रार्थनेबरोबर मला नेमकी प्रार्थना कशी करायची, माझी भूमिका काय, हे परमेश्वराचा आम्हाला स्पष्ट Yes, कर. amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक प्रे करतात? चर्च. प्रार्थना म्हणजे एक श्वास आहे आमचा, काय, श्वास आहे. आणि तो आम्ही घेतलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण चर्च प्रार्थनेबरोबर अजून आमची भूमिका काय ते आम्हाला कळाली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर आजचं वचन मला कळालं आध्यात्मिक रित्या, तर चर्च 100% तुमचे ब्लेसिंग्स ह्या दिवसांमध्ये आणि आजच परमेश्वर मोकळे करणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक आजमध्ये बिलीव्ह करतात? Yes. मी आजमध्ये बिलीव्ह करतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्या आंटी पुढे आल्या, आज ते हॅपी आहे, त्यांच्याद्वारे ते चर्चला स्नॅक्स प्रोव्हाइड करणार आहेत. 3 दिवस पहिले त्यांचा फोन होता, त्या आईला दवाखान्यात न्यायचं होतं, स्थिती थोडीशी नाजूक होती, इन्फेक्शन चेस्टमध्ये होतं, अनेक प्रकारचे प्रश्न होते, अनेक प्रकारच्या टेस्ट सांगितल्या. पण जसं ते मला काल भेटले, ते म्हणले का ब्रदर प्रार्थनेनंतर 3 दिवसामध्येच वातावरण सगळं चेंज झालं. Yes, Praise the amen. Lord. Hallelujah. आणि खरोखर जे प्रभूकडे पाहतात, प्रभू त्यांना ब्लेस करतो. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव इन्स्टंट कार्य करणार आहे. Yes, किती लोक amen. आमेन म्हणतात? Amen. प्रभू करणार आहे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि तुम्ही उभा राहा देवाच्या वासनात, देव आपला गौरव करून दाखवणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आजचं वचन आम्हाला शिकवणार आहे आणि देवाची इच्छा का आम्ही शिकावं. Yes. आम्ही काय करावं? शिकावं. शिकावं. जसं आम्ही अनेक लोकांना म्हणतोय का प्रार्थनेत सहभागी व्हा. कशामध्ये? प्रार्थनेमध्ये. कारण चर्च तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे Yes. आणि प्रार्थना कशी करायची हे पण समजलं पाहिजे. Yes. आणि जर तुम्हाला शस्त्र वापरता आलं ना, तुमच्या आशीर्वाद थांबणार नाही, त्या आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रार्थना शस्त्र आहे काय, शस्त्र आहे. आणि तुमची तलवार तुम्हाला चालवता आली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तलवार आहे पण जर चालवता येत नाही, उपयोगाची आहे का? नाही. जर उपयोगाची नाहीये, मग ती आमच्यासाठी सुरक्षित आम्हाला करू शकत नाही. Yes. पण जरी तलवार चालवता आली तर आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि देव शिकवल कशी प्रार्थना करायची. Yes. आणि तुला कुणी अधिकार दिला प्रार्थना करायचा हे Yes. आम्हाला कळलं पाहिजे. Yes. किती लोकांना माहिती आहे का आम्हाला अधिकार आहे? मला नाही, म्हणजे आम्हा सर्वांना. कसला प्रार्थनेचा आहे? Yes. हा, असा गैरसमज मध्ये राहू नका का अधिकार फक्त पास्टरांना आहे. कोणाला आहे? पास्टरांना आहे. हा अधिकार फक्त पास्टरांना नाही, हा अधिकार प्रत्येक लेकरांना प्रभूने दिलाय. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि प्रभूची इच्छा आहे का प्रत्येक लेकरांनी हा अधिकार उपयोगात आणला पाहिजे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यावेळेस तुम्ही हे कराल, देव तुम्हाला ब्लेस करेल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज तुम्ही ज्या प्रे करतायत प्रत्येक परिस्थितीसाठी, प्रत्येकाची मागणी वेगळी आहे. समजा त्यांची कोर्ट केस चालली होती, त्यांची प्रार्थना चालू आहे का देवा निकाल आमच्या बाजून लागावं. कुणाची प्रार्थना आर्थिक स्थितीसाठी आहे, एखादा पैसा त्यांचा अडकला आहे, त्यांची प्रार्थना आहे की त्यांचा पैसा त्यांना मिळावा. कोणाची प्रार्थना जॉबसाठी आहे का जॉबचं प्रमोशन मला भेटावं किंवा बिझनेस मला प्रोव्हाइड व्हावा. प्रत्येक जण वेगवेगळे विषय काय करतोय? प्रार्थना करतोय. करतोय. आता परमेश्वरचं वचन सांगतं का तुझ्या मागण्या अगोदर तुझं मागणं काय कोणाला माहितीये? देवाला माहिती आहे. देवाला माहितीये. मग चर्च मी सांगितलं, मनाचं सांत्वन झालं का मी माझी प्रार्थना कोणाकडे केली? देवाकडे. प्रभूकडे केली. पण चर्च प्रार्थना केल्यानंतर जर रिझल्ट दिसत नाही, काय दिसत नाही? रिझल्ट दिसत नाही. रिझल्ट दिसत नाही. मग कुणी प्रार्थना थांबवली? Yes. आपण तुम्ही तर प्रार्थना केली. कोणाकडं? देवाकडे प्रार्थना केली. मग देव ऐकणार आहे का नाहीये? येस, ऐकणार आहे. मग ऐकून मनावर घेणार आहे का नाहीये? येस आहे. मग मनावर का नाही घेते प्रभू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, तो कान आहे त्याला, कान आहे. तो ऐकतो.
येस त्याला डोळे आहेत तो पाहतो मी प्रार्थना करतो माझा परमेश्वर ऐकतो येस मग प्रभू ऐकतो तो उत्तर का येत नाही आणि ऐकतो तो तू मार्ग मोकळे का करत नाही Yes. प्रेज द लॉर्ड हालेलुया चर्च काही गोष्टी प्रभूंनी तुमच्या आणि माझ्या हातात सोपवल्या येस प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाने जे आम्हाला पाहिजे ना ऑलरेडी काय केलंय दिलंय. दिलंय आम्हाला ते घेता आलं पाहिजे किती लोकांना कळालं येस आम्हाला जे पाहिजे आमची गरज लागण्या अगोदर आमची गरज कोणाला माहितीये परमेश्वराला आणि माहिती त्याची आहे तरतूद ऑलरेडी देवाने केली येस किती लोक आमेन म्हणतात आमेन मी प्रार्थना करल मग देव माझी मदत शोधत असं नाहीये मला लागणारी तहान मला लागणारी भूक याची तरतूद देवाने ऑलरेडी केली येस आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया का म्हणून किती लोकांना कळतं इस्रायलला अरण्यात भूक लागणार आहे म्हणून प्रभूंनी पहिलेच ऑलरेडी मोठा लंगरवरती तयार करून ठेवला होता येस प्रेज द लॉर्ड हालेलुया का म्हणून खडकात रफी दमात त्यांना तहान लागणार आहे म्हणून देवाने खडकात ऑलरेडी काय भरून ठेवलंय पाणी तुम्हाला काय लागणार आहे हे ऑलरेडी प्रभूला माहिती येस पण ते आमेन घ्यायचं कसं हे मला कळलं पाहिजे येस प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक येणार नाही आता ती मला घेता आली पाहिजे येस प्रेज द लॉर्ड आणि ती हालेलुया घ्यायची कशाद्वारे प्रार्थनेद्वारे येस कशाद्वारे प्रार्थनेद्वारे फक्त देवाला सांगून मोकळं नाही व्हायचंय जे मला पाहायचंय जे मला घ्यायचंय ते कसं घ्यायचं ते मला घेता आलं पाहिजे येस हे लोकांना कळतं कोणाचं काम आहे आपलं काम का म्हणून कोणाचं काम आहे स्वतःचं काम आहे नवीन होते तोपर्यंत देवाने दिलं प्रेज द लॉर्ड हालेलुया पण देव म्हणतो आता मोठा झाला कसं झाला मोठा झाला आता कसं घे हाताने घे पण प्रतीक्षा आहे काही लहान आहेत आम्ही कसं आहे तो सगळं हातामध्ये पण सगळ्या गोष्टी हातात देत नाही काही गोष्टी आम्ही म्हणतो स्वतः उठ आणि काय कर घे कमॉन कळतं तुम्ही पण तुमच्या लेकरांसाठी काय करता तसंच करतो कमॉन करता का पहिले सगळं कसं देता हातामध्ये पण जसं ती वाढू लागते जसं वाढू लागतात मग सगळं हातात आहे का आता नाही चल बेटा उठ चल तुझं पाणी तू घेऊन ये कारण आता माहीत झालं समजा एक उदाहरण सांगतो जेवायला बसली पाणी घेत नाही मग तोंड भाजलं परत आम्ही कुणी जायचं आत्ताच बसू देत नाही जा पहिले उठून काय आण. पाणी तुला कळलं पाहिजे का तुला काय घ्यायचं येस प्रेज द लॉर्ड हालेलुया कधी कधी ती तोंड भाजू दे तोंड तुझं भाजू दे तुला कळलं पाहिजे का तुझं पाणी तू आणायचं येस परमेश्वराची पण इच्छा आहे का तुला कळलं पाहिजे का सर्व तू म्हणशील आणि लगेच येणार नाही काही गोष्टी तुला घेता आल्या पाहिजे येस प्रेज द लॉर्ड हालेलुया. आता आमच्या मुलीला काही विहिरीवर जायचं नाही काय तिला बोर नाही खांदायचं तिचं पाणी घरात ठेवलंय येस पण तिला ते जाऊन घेता आलं पाहिजे येस तसंच देवाने सर्व तुमच्या माझ्यासाठी काय केलंय ठेवलंय ठेवलंय ते मला घेता आलं पाहिजे येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया किती लोकांना कळतं चर्च पहा प्रभूचं वचन काय सांगतं या ठिकाणी आपण काढू मत्तय 18 अध्याय 18 आणि 19 मी तुम्हास खचित सांगतो की ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर बांधून टाकाल त्या आकाशामध्ये बांधल्या जातील आणि ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर मोकळ्या कराल त्या आकाशामध्ये मोकळ्या केल्या जातील पुढं 19 वचन आणखी मी तुम्हास खचित सांगतो की पृथ्वीवर जर तुम्हातले दोघे ते मागतील त्या कोणत्याही गोष्टीविषयी एकमताचे होतील तर माझ्या आकाशातील बापाकडून ती त्यांच्यासाठी केली जाईल प्रेज द लॉर्ड हालेलुया सगळे लक्ष द्या या ठिकाणी जे काही तुम्ही बांधाल कुठं पृथ्वीवर पृथ्वीवर ते कुठं बांधलं जाईल आकाशात बांधलं जाईल म्हणजे स्वर्गात बांधलं जाईल येस आणि जे काही तुम्ही इथं मोकळं कराल स्वर्गात तुम्हासाठी मोकळं केलं जाईल मग जे आम्ही मागतोय ते कुणी मोकळं करायचं नाही कळालं जे काही तू मागतोस किंवा जे काही तू मोकळं करतो काय करतो मोकळं ते करतो स्वर्गात काय केलं जाईल मोकळं केलं आणि जाईल जे काही तू इथं बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल किती लोकांना कळालं Yes. आता मी तुम्हाला थोडंसं अजून डीप मध्ये घेऊन जातो प्रभूची इच्छा आहे चर्च का काही गोष्टी आम्ही मोकळ्या केल्या पाहिजे येस काय केल्या पाहिजेत मोकळ्या केल्या जे पाहिजे तुम्ही देवाकडे मागताय ना ते म्हणतोय ते बांधलेलं आहे येस ते बांधलेलं आहे सैतानाची इच्छा नाही की तुला ते काय व्हावं मिळावं मिळावं म्हणून तो काय करतो त्या गोष्टी काय करतो अडवतो अडवतो थांबवतो पण जर तू त्याला मोकळं करशील तर स्वर्गातून पण त्याला मोकळं केलं जाईल येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया आम्ही फक्त प्रार्थना केली काय केली प्रार्थना का केली देवा असं कर मग आमच्या प्रार्थनेच्या विरोधात कोण आहे सैतान आहे कमॉन कोण आहे सैतान आहे सैतानाचं कामच आहे चर्च का आमच्या विरोधात करावं Yes. म्हणून आम्ही जे मागतो ते आम्हाला मिळू नये म्हणून तो थांबवतो येस पण तू जर ते मोकळं केलं तर स्वर्गातून पण ते मोकळं केलं येस हालेलुया प्रेज द लॉर्ड मग हालेलुया तू फक्त देवाकडे काय करतो प्रार्थनाच का करतो देवा असं कर पण ते Yes. म्हणतो त्याला मोकळं कोण करणार येस जर तू मोकळं करशील तर मी इथून ऑलरेडी तुझ्यासाठी ते मोकळं केलं येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया किती लोकांना समजतंय एक उदाहरण घेऊ समजण्यासाठी
त्याच्या अगोदर एक वचन वाचू का अधिकार आम्हाला देवाने दिलाय. कोणी दिलाय? देवाने दिलाय. हा, रीड करू या ठिकाणी आपण वाचूया त्याच्या या ठिकाणी लूक 10 अध्याय 19 वचन. 19 वचन. पहा, मी तुम्हास साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैऱ्यांच्या सर्व हा, शक्तीवर कशावर? सर्व शक्तीवर वैऱ्याच्या सर्व शक्तीवर साप आणि विंचूर मी तुम्हाला अधिकार दिलाय, पण त्याच्या सर्व शक्तीवर. म्हणजे सैतानाकडे शक्ती आहेच. येस. तुमच्या गोष्टी काय करायच्यात? थांबवायच्या. थांबवायच्यात. काय करायच्या? थांबवायच्यात. त्या सर्व शक्तीवर पण देवाने तुम्हाला अधिकार दिला. येस. आमेन. मग देवाची इच्छा आहे का जे सैताची शक्ती तिथं काम करती ती तू मोकळी करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिच्या ज्या गोष्टी बांधल्या ज्या तू तिला फ्री करशील त्या ऑटोमॅटिक स्वर्गातून फ्री केल्या येस. जातात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोकांना कळतं? मी उदाहरणच जाईल मग हा मॅसेज एकदम सोपा होऊन जाईल तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अधिकार कोणाकडे आपल्याकडे आहे. आहे? Yes. साप आणि विंचूवर आणि त्याच्या सर्व शक्तीवर. कमान खूप सुंदर शब्द वापर. त्याच्या सर्व शक्तीवर. येस. जे काही त्याच्याकडे कुयुक्ती कोणाकडं सैतानाकडे किंवा आहे. कपट युक्ती आहे तुमचे आशीर्वाद थांबवण्याचा त्याच्यावर तुम्हाला देवाने ऑलरेडी अधिकार दिलाय. येस. आमेन. ज्या वेळेस तुम्ही त्या गोष्टी तुमच्या लोकातून फ्री कराल त्यातून त्या गोष्टी फ्री होणार येस. हालेलुया. आणि त्या तुम्हाला येऊन गाठणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त मागताय कोणाकडं? देवाकड. देवा असं कर, देवा असं कर, पण ते म्हणतो तुझा अधिकार तू उपयोगात घेऊन ये आणि जस तू इथं मोकळं करशील स्वर्गातून तुझ्यासाठी ते मोकळं केलं जाईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवाचा सेवक अलिशा, बायबल सांगतं अनेक वेळेस आपण ते उदाहरण घेतलं का त्याला प्रभूने एका ठिकाणी ठेवलं आणि ओढातून त्याला पाणी आणि कावळ्याद्वारे त्याला काय देत होता? भाकर. भाकर देत होता. कमॉन रीड केलंय आपण. बायबल सांगतं का देव म्हणला ती जागा सोड कारण ओढातलं पाणी काय होऊ लागलं? आटू आटू लागलं. लागलं आणि म्हणतो सराफात आला. कुठं आला? सराफास आला. सराफात आल्यानंतर प्रभू म्हटला होता का तुझं पालन पोषण करावं म्हणून एका स्त्रीला ऑलरेडी मी काय केली? ठेवलंय. आज्ञा केली. काय केली? आज्ञा केली. लिहिलं पवित्र शास्त्रात. कमॉन लिहिलं असं येस. का तुझं पालन पोषण करावं ऑलरेडी एका स्त्रीला मी काय केली? आज्ञा केली आहे. हा साक्षीकडे. पण ज्या वेळेस तो सेवक गेला, ज्या वेळेस अलिशा त्या स्त्रीच्या घरी गेला, बायबल सांगतं की ती स्थिती अशी होती का ती काटे किंवा लाकडं गोळा करत होती आणि जास्त तो म्हणला का मला पाणी घेऊन ये. काय घेऊन ये? पाणी घेऊन जास्त ती ये. पाणी घ्यायला गेली त्यांनी डिमांड वाढवलं. म्हणला भाकर पण आण. येस. काय आण? भाकर पण आण. आणि तिचं रिॲक्शन होतं ती म्हणते का आमच्याकडे एवढंच पीठ आहे का आम्ही आता भाकर खाऊ आणि नंतर काय होऊन जाऊ? मरून जाऊ. प्रभू त्याला म्हटला होता का मी आज्ञा केली. काय केली? आज्ञा केली. पण चर्च वास्तविक सत्य असं होतं का तिला त्याच्याबद्दल माहित नव्हतं आणि त्याच्याकडे तेवढं पीठ पण नव्हतं का तिने त्या सेवकाला काय द्यावी? भाकर द्यावी. कमॉन कळतंय? Yes. आता त्याला मदत पाहिजे. कोणाला? अलिशाला सगळे बोला काय पाहिजे? मदत पाहिजे. प्रभू तो म्हणला तुझी मदत काय केली? ठेवली आहे. पण ही दडपणात आहे. कशात आहे? दडपणात आहे. बाबा एवढीच आहे का आम्ही खाऊन काय होऊन जाऊ? मरून जाऊ. कमॉन ही भाकरीला देऊ शकते पण हिच्या मनात भीती काय? भीती आहे. जर एवढं दिलं तर आमचं कसं? येस. कमॉन कळतंय? पण या सेवकाने काय केलं? तो म्हणला ऐक पहिली भाकर मला दे. परमेश्वर जिवंत आहे. तुझ्या तेलातलं तुझ्या कुपीतलं तेल आणि तुझ्या मडक्यातलं पीठ प्रभू काय होऊ देणार नाही. संपू देणार नाही. पहा प्रभू काय शिकवतो या ठिकाणी. ही भाकरची गरज आहे. ठीक आहे. ही गरज कोण पूर्ण करणार? स्त्री. कमॉन कोण पूर्ण करणार? ती स्त्री पण ती दडपणात आहे. कशात आहे? दडपणामध्ये आहे. इच्छा असून पण करू शकत नाही. पण जसं हा तिच्यासाठी देवाचं वचन बोलला तिची भीती गेलीच. येस. हालेलुया. तिची भीती गेली. त्या सेवकांनी आपल्या शब्दाद्वारे तिची मानसिकता फ्री केली आणि जसं ती मोकळी झाली तिची भाकर त्याला मिळाली. येस. हालेलुया. पहा प्रभू काय शिकवतोय. तुमची मदत कुठे आहे? त्या स्त्रीकड. पण तिची मानसिकता तुम्हाला देऊ देत नाही. येस. पण जसं तुम्ही तिला मोकळं कराल तुमचं तुम्हाला भेटणार. येस. हालेलुया. नाही कळलं अजून? कमॉन किती लोकांना समजलं? परत याला गरज आहे. येस. तिची गरज कोणाकडे आहे? त्या स्त्रीकड. हा प्रभूकडे बघतो. प्रभू मला काय दे? भाकर दे. ते म्हणलं एकीकडे ठेवली. येस. द्यायला तयार आहे का? नाही. आता जशी म्हणली की एवढीच भाकर आहे कोणाकडे प्रार्थना केली पाहिजे? देवाकड. प्रभू कुठं पाठवलं? तिचं तिलाच पुराणा. ती मला कधी देईल? बोलतो का चर्च? नाही बोलला बोलत. पाहिजे का नाही? येस. तूच तर मला म्हणला जा ती तुला भाकर देणार आहे तुझी. जस्ट देवाला म्हणत नाही तू जे मोकळं केलं करशील ना ते स्वर्गात मोकळं केलं जाणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच्या बोलल्याद्वारे तिची मानसिकतेतून ती फ्री झाली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग स्वर्गातून ते आशीर्वाद प्रभू मोकळे करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च कोणाच्या हातात आहे? आपल्या स्वतःच्या तो हातात. म्हणू शकला असता कोणाला? देवाला. चर्च तुमची मदत कुठेतरी अडकली येस. तुम्हाला तिला काय करायचंय? मोकळं करायचंय.
तुम्ही फ्री, तुम्हाला अधिकार आहे काय? अधिकार आहे. तुम्ही फ्री करा त्याला. Yes. असं होणार नाही का मी माझा जीव आठवणार आणि मग देव देईल. देवा तू दिलंय पण ते कुठेतरी थांबलंय, मी श्रीराम ते मोकळं करतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यास तुम्ही ते फ्री कराल चर्च ते शब्द काम करतील आणि अडकलेली मानसिकता प्रभू मोकळी करणार. Yes, amen. अडकलेले आशीर्वाद, थांबलेले आशीर्वाद सैतान मोकळे करणार आणि ते येऊन तुम्हाला गाठतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा फक्त कोणाला म्हणत बसला असता देवाला झालं असतं का? नसतं ते झालं. म्हणतो तू जे मोकळं करशील ना ते मी मोकळं करणार येस आणि हालेलुया. तू जे बांधशील ते मी बांधणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमची जी गोष्ट आहे जी तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय ते म्हणतो तुझ्या मागण्या अगोदर तुझं मागणं काय मला माहिती आहे. येस आमेन. म्हणजे देवाने ऑलरेडी ते काय केलंय आम्हाला ठेवलं आहे. दिलंय चर्च, पण ते घ्यायचं कसं, तो अधिकार वापरायचा कसा हे मला कळलं Yes. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कुणी मोकळं करायचं? आपण करणार का? येस जर तुम्ही करणार नाही तर येऊन तुम्हाला गाठणार नाही. Yes. फक्त रोज उठायचं, देवा कधी करणारेस, देवा कधी करणारेस. ते म्हणतो अरे तूच करत नाही तर मी तरी कधी करू. येस तू इथं कर, मी तिकडे करणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव असं म्हणला का मी जे स्वर्गात मोकळं करल ते पृथ्वीत मोकळं केलं जाईल. नाही. जे तू करशील ते तिकडे मी करणार. येस आमेन. कमॉन, किती लोक आमेन म्हणतात? पहिला अधिकार कोणाला आहे? आपल्याला आहे. कमॉन, पहिला अधिकार कोणाला आहे? आपल्याला आहे. जे पृथ्वीत मोकळं केलं जाईल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. येस तू इथं ते फ्री करत नाही म्हणून तुला ते येऊन गाठत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च फ्री करा. तुमची गरज ऑलरेडी तुमच्या प्रभूला माहिती आहे. Yes. तुमची मदत देवाने ऑलरेडी ठेवली, पण सैताने ती काय केली? चर्च थांबवली. ठेवली. काय केली? थांबून ठेव. थांबवली. ती मदत अडकवली. पण जसं तुम्ही त्याला फ्री करणार ते येऊन तुम्हाला गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? दावीद आणि गोल्यात. हा दावीद आहे कोण आहे? दावीद आहे. आणि हा कोण आहे? गोल्यात. गोल्यात. प्रेज द लॉर्ड. चर्च कोणी तयार होतं का लढाईसाठी? नव्हतं. भीती काय? भीती आहे. पण दावीद तयार आहे. चर्च येस हालेलुया. दावीद तयार आहे. तयार आहे. आणि त्यांनी काय केलं? चर्च हा भीती दाखवायचा. काय दाखवायचा? भीती दाखवायचा. भीती दाखवायचा. आणि दाविदाला कळलं चर्च का मी कसं ह्या गोष्टी बांधायच्या, येस या गोष्टी बांधायच्या. रीड कर 46. 46 वचन. आज यहोवा तुला माझ्या हाती देईल आणि मी तुला मारून तुझे मस्तक तुझ्यापासून छेदून घेईन आणि आज पलिष्ठांच्या फौजेची प्रेते आकाशातील पाखरांस व पृथ्वीतल्या श्वापदास देईल, अशासाठी की इस्रायलाच्या मध्ये देव आहे असे सर्व पृथ्वीने जाणावे. हा खूप सुंदर आहे. आणि प्रभूची इच्छा आहे आत्म्यात पकडाव. येस चर्च भीती काय? भीती आहे. ही भीती गोल्यात एक आहे चर्च. भीती आहे. आणि आतापर्यंत भीतीनेच काम केलं इस्रायलवर. Yes. म्हणून ते लोक लढायला तयार झाले. नाही. मग दावीद काय वेगळा नाही, त्याला पण एक मन आहे, येस त्याला पण एक, मन आहे. आणि त्या मनात ही भीती काम करू शकते. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा घोषणा करतो ना चर्च, हा फक्त घोषणा करत नाही, आपल्यातली भीती तो बांधतोय चर्च. येस हालेलुया. नाही कळलं चर्च? परत वाच. 46 वचन. आज यहोवा तुला माझ्या हाती देईल आणि मी तुला मारून तुझे मस्तक तुझ्यापासून छेदून घेईन. का म्हणतो? काय म्हणतो? आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. आणि तुझं मस्तक मी छेदून टाकणार. येस फक्त वचन बोलत नाहीये, आपल्याच मनाच्या भीतीवर काम करतो. येस हालेलुया. नाही कळलं चर्च? का म्हणून किती लोकांना कळलं? जे तुम्ही बांधाल ना ती गोष्ट काय होऊन जाईल? बांधली जाईल. जी भीती तुम्हाला काय करती? घाबरवती. घाबरती. आणि त्याच्यात तुम्ही निराशेमध्ये जाता. तुमचं काम आहे चर्च देवाचं वचन बोलून ती भीती तुम्ही बांधावी. येस हालेलुया. आणि जर तुम्ही ती बांधाल त्याचं कार्य, त्याची ताकद प्रभू बांधून टाकणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही फ्री कराल ते फ्री केलं जाईल, Yes, amen. आणि जे तुम्ही बांधाल ते बांधलं जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान गर्जना करणार आहे. कसं आहे? गर्जना मग कोणाचं काम आहे करणारा त्याला बांधायचं? आपलं काम आहे. ह्याला बघून लोक घाबरले. असं Yes. लिहिलंय का शाऊल देखील घाबरला, सर्व जर थरथर कापलं. भीती होती. काय होती? भीती होती. वचनाद्वारे हा फक्त वचन बोलत नाही, आपल्या विरोधातली भीती बांधतोय. येस आणि जर तुम्ही ती बांधाल त्याची ताकद परमेश्वर बांधणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, विजय मिळाला का नाही मिळाला? येस जस तुम्ही शत्रूची ताकद बांधणार ती बांधली जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि जस तुम्ही तुमची मदत मोकळी कराल ती मोकळी केली जाईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. आपण फक्त असं म्हणू का बघ ना प्रभू किती मोठा आहे, बघ ना प्रभू हा कसा आमच्या मागं लागलाय. ते म्हणतो तू बांध त्याला, मी त्याला बांधतो. येस लॉर्ड. हालेलुया. आमच्या शत्रूला बघून आमचं फक्त देवाला काय म्हणणं आहे? आमच्या मागं लागलेत, Yes. आमच्या माग. आम्हाला धारेवर धरलंय. अरे बांध त्याला. येस काय कर? बांध. पण आम्हाला तसं नाही, आम्हाला बांधायला नाही आवडत, आम्हाला सांगायला आवडत. आमच्याच काय लागलेत म्हणून आमच्याच काय लागलेत माग. हेले सांगायला आवडत तुला. आमच्याच मागं लागलेत, आम्हाला धारावर पकडलं, आम्हाला जसं केलं. अरे बांध त्याला.
काय कर, बांध. जे तू बांधशील ते बांधलं जाणार, येस हालेलुया. जे तू फ्री करल ते फ्री केलं जाईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे तुझ्या शत्रूची ताकद ढिल्ली पडणार आणि त्याच्यात देव तुला विजय देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला गाराणं सांगण्यामध्ये फार आनंद आहे, येस लोकांना पण आणि देवाला पण ज्याला सत्य समजल तो फ्री होणार. चर्च, येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, देवाची इच्छा का आम्ही शिकावं का Yes. जे मी मोकळं करल देव ते मोकळं करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. पहिले हालेलुया. आपण शिकू का आम्हाला काय करायचं आशीर्वाद, मोकळे करायचे. कारण मला जे पाहिजे ते ऑलरेडी माझ्या देवाने देऊन ठेवलंय. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान तुमची तरतूद तुमच्या लेकरांनी मागण्या अगोदर केली का आता करणार आहेत? मागण्या अगोदर केली. केली का चर्च? येस. एक नॉर्मली एक महिनाभरची तर तरतूद आहे ना आपल्या घरात राशनाची, आहे का नाहीये? त्याला काय लागणार आहे, त्याची फीसची तरतूद आहे का नाही? मग आमचा प्रभू मागं पडणार आहे का? आमची तरतूद ऑलरेडी देवाने केली, मग ती घ्यायची कशी ते मला आलं पाहिजे. मी मागल मग देव वीर खाणार नाही. माझ्या तहाने अगोदर देवाने झरे ओपन केलेत. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. चर्च, मला घेता आलं पाहिजे. येस. मला ते, घेता आलं कारण असं पाहिजे. लिहिलंय, साप आणि विंचून त्याच्या सर्व शक्तीवर, म्हणजे त्याचं काम आहे चर्च वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. Yes. आणि तो आमच्या आयुष्यात काय करतो, थांबवतो. थांबवतो. आणि आमचं मन दुविधेत पडतं आणि अस्थिरतेमध्ये ते देवाशी बोलू लागतं. Yes. पण जर मला कळालं का मला फ्री कसं करायचं ते येऊन मला गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं चर्च? बायबल सांगतो दानियल प्रे करत होता. कोण? दानिएल. आणि एक दूत निघाला त्याच्या मदतीसाठी, पण त्याला मधी सैतानी काय केलं, अडवलं. मग मिखाएल निघाला त्याला सोडवायसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय, म्हणजे आम्ही जे मागतो ना सैतान ते काय करतो, बांधतो. बांधायचा प्रयत्न करतो, अडवायचा प्रयत्न करतो. आम्ही फक्त मागतोय, ते म्हणतो मी रिलीज केलंय, तू ते फ्री कर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तू निरंतर प्रार्थना कर, प्रार्थना कशी करावी शिकून घे, तुझ्या आयुष्यात मोकळे करते येऊन तुला गाठतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आशीर्वादा मागे पळू नका, आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील. येस आमेन. पण तुला ते घेता आले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले आपण शिकू फ्री कसं करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी उदाहरण घेतो आब्रामाच. ठीक आहे, उत्पत्ती काढू आपण 22 अध्याय. आब्राम आहे, कोण आहे? अब्राम. इसाक आहे, कोण आहे? इसाक. आता देवाने मागितलं आब्रामाला, कोण इसाक मागितला. मागितला चर्च, आणि हा पण निघाला त्याला देण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मनातून ती इच्छा होती ना, इसाक काय व्हावा. वाचावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. तिथं गेला, त्याला विधीवर काय केलं, झोपवलं, हात बांधले, सुरा उगारला, देव म्हणला थांब. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण शिकतोय का देवाने ऑलरेडी आशीर्वाद दिलेत, येस. देवाने ऑलरेडी आशीर्वाद दिलेत. ते आम्हाला घेता आले पाहिजे. येस. आब्राम आणि इसाक ज्यास निघाले. हा, उभा राहा इकडे, इकडे माग आशिष उभा राहा. संगती 2 साखर आहेत. किती? 2 साखर आहे. पण ते म्हणा दोन्ही साखरांना कुठे ठेव, खालीच ठेव. आणि दोघं पुढे गेले. येस. म्हणजे आब्रामाला ऑप्शन नाही. येस. आता इसाक द्यावाच लागणार. येस. का मग किती लोकांना कळतंय? पहिले किती लोक होते? 4 लोक. प्रभूने 2 कमी केले. येस. 2 जे संगती चालणारे कोण आहेत, साखर आहेत, ते काय केले, खालीच केले. आब्रामाला वाटलं असेल देवा कदाचित चॉईस देऊ शकतो, बाबा चांगला फेत आहे, मुलाने चाकराला देऊन टाक. येस. पण देवाने ऑप्शन काय केले, बाजूला केले. बाजूला केले. गाडो पण बाजूला केलं, मला लाकड पण त्याच्यावरच टाकन, त्यालाच घेऊन सर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मनातून तर तळमळ असेल का मुलगा काय व्हावा. वाचावा. चर्च वेदीवर झोपूपर्यंत त्याची मदत त्याला दिसत नव्हती. येस. कशावर? वेदीवर झोपेपर्यंत वेदीवर झोपूपर्यंत, सुरा उगारूपर्यंत त्याची मदत त्याला दिसत. नव्हती. पण बायबल सांगतो ऑलरेडी मदत झुडपामध्ये अडकलेली होती. येस. हालेलुया. कमॉन, रीड केलंय. येस. एडका कुठं फसलाय, त्या झुडपामध्ये फसला होता. ज्या त्याने काय उगारला, सुरा उगरला. सुरा उगारला. मग त्याच्या दृष्टीच देवाने दाखवलं का रे, एडका ऑलरेडी तुझी मदत. येस. हालेलुया. पण एडका काय झालाय, अडकलाय. सगळे बोल एडका काय झाला. अडकलाय. एडका ऑटोमॅटिक फ्री झाला नाही. आब्राम गेला आणि एडक्याला काय केलं, सोडवलं. आणि त्याची मदत घेऊन आला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची मदत देवाने ऑलरेडी प्लेस केली, आमेन. पण ती अडकली. येस. ती काय झाली, अडकली आहे. तुझं काम आहे त्याला फ्री कर. येस. आमेन. रीड कर वचन 6 वचन. 13 उत्पत्ती 22:13. 13 वचन. तेव्हा अब्रामाने आपले डोळे वर करून पाहिले, हा, तो पहा त्याच्या मागे मेंढा झुडपात आपल्या शिंगांनी गुंतलेला आहे. हा, कशामध्ये गुंतलाय, झुडपामध्ये गुंतला आहे. त्यावेळेस आला का पहिलेपासून आहे. पहिलेपासून. कमॉन चर्च, त्यावेळेस आला का पहिलेपासून आहे. पहिलेपासून. आमची मदत आम्हाला लागण्या अगोदर पहिलेपासून प्लेस आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मला पाहिजे, जे आब्रामाला पाहिजे, ऑलरेडी देवाने ते मोकळं केलंय. येस. पण आमेन. ते अडकलंय चर्च.
काय झालंय अडकलाय. आणि ते म्हणतो अब्रामा ते मी येऊन मोकळं करणार नाही, तुला स्वतः जाऊन ते फ्री करावं लागेल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर पुढं. आणि अब्रामाने जाऊन मेंढा घेतला. काय केलं मेंढा जाऊन घेतला. म्हणजे त्यांनी जो गुंतला होता त्याला काय केलं, मोकळं केलं. कमॉन काय केलं, मोकळं केलं. जे तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं येस जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च विश्वास करा का तुम्ही मागण्या अगोदर तुमचं मागणं देवाला माहितीये, येस आमेन. देवाने ते तयार ठेवलंय, Yes. मला ते फ्री करता आलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करणार, आपण जोरात बोला, स्वतः. कोण करणार. कमॉन तुमची मदत ठेवली आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बिझनेसमॅन आहात, प्रभू बिझनेस दे, बिझनेस दे. अरे ऑलरेडी तुझा बिझनेस रिलीज झालाय, येस समोरचं मन दुवी देते, त्याचं मन मोकळं कर, येस हालेलुया. तुझी मदत येऊन तुला गाठणार. आमेन. कमॉन किती लोकांना समज, तुझं प्रमोशन ठरलंय, प्रभू कर कर कर, त्याचं मन मोकळं कर, समोरच्याचं त्याचं मन स्थिर होईल, तुझं प्रमोशन मोकळं होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा पैसा अडकलाय, त्याचं मन फ्री कर, चलबिचेल मध्ये तुझा पैसा तुला गाठणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आमची मदत रिलीज झाली. येस काय झाली, रिलीज झाली. पण ती अडकली. सैतानी काय केली, अडवली. ती आम्हाला मोकळी करता आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन जे काही तुम्ही देवाकडे मागताय, तुम्ही प्रार्थना करा का देवा असं होणार नाही का तू देणार नाही. Yes. देवा तू दिलंय पण मी ते स्वीकारतो. Yes. जे बंधनं अडवणार आहेत ती बंधनं मी तोडतो आणि ईश्वराने त्याला मोकळं करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते येऊन तुम्हाला भेटणार. येस कमॉन किती लोक आमेन म्हणतात आमेन. आणि किती लोक करणार. यावेळी प्रार्थना करायची कशी, कमॉन कळतं म्हणून म्हणतो प्रार्थनेत जोडा. म्हणजे चर्चच्या लोकांना काय येईल, प्रार्थना. काय प्रार्थना करायची, कसे बंधनं तोडायचे आणि कसं ते घ्यायचं ते घेता आलं पाहिजे. Yes. कारण देवानी ऑलरेडी एडका ठेवला. येस ठेवला का नाही ठेवला, येस ठेवला. म्हणजे ऑलरेडी मदत आहे. आणि त्याला वाटत होतं का नाही प्रभूनी माझी मदत काय केली नाही, ठेवली ठेवली नाही. नाही, पण देवाने ऑलरेडी मदत काय केली, ठेवली होती. जस्ट तुमची पण मदत देवानी प्लेस केली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मला काय करायची, तिला मोकळं करायचंय. मला फ्री करायचं. जसं मी Yes. ते फ्री करल ती येऊन मला गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती सुंदर लिहिलंय का तो गेला आणि एडक्याला काय केलं, मोकळं मोकळं केलं. केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी मोकळं करायचं, आपण फक्त म्हणतो देवा असं कर, देवा तसं कर. ते म्हणतो अरे ऑलरेडी केलंय, येस ऑलरेडी केलं आहे. तू त्या गोष्टी फ्री कर, बघ ते येऊन तुला गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड गोष्ट, आतापर्यंत त्याला ते दिसलं नाही, आतापर्यंत ते, दिसलं नाही. पण इतक्या वेळ म्हणून कसं होतं, मग व्याकुळ होतं. कसं होतं, व्याकुळ. पहा तुमची मदत जोपर्यंत येत नाही मन कसं राहणार. व्याकुळ राहणार. आज अनेक जण व्याकुळ आहेत. येस तुमची मदत तुमच्या समोर आहे पण तुम्हाला दिसत नाहीये. येस कमॉन किती लोकांना कळालं, तुमची मदत तुमच्या समोर आहे. पण देवाने माझे डोळे काय करावेत, उघडावे. उघडावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करा का प्रभू माझे डोळे उघडे कर आत्मिकरित्या, म्हणजे तुम्ही मोकळे कराल देव ते मोकळे करणार. Yes, आणि तुमची amen. मदत जी आहे ती तुम्हाला दिसणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळालं. एक उदाहरण घेतो बायबल मधलं, एस्तरचं पुस्तक. कोणतं, एस्तर. किती लोकांनी वाचलंय. मर्दकाय किती लोकांना माहितीये, येस माहितीये. एस्तर किती लोकांना माहितीये, नातेवाईक आहेत, कोण आहेत, मर्दकाय आणि हा एस्तर. एस्तर आता कोण झाली, राणी झाली. आणि त्या समयी हमान नावाच्या व्यक्तीने एक कट कारस्थान केलं आणि राजाचं मन कठीण करून एक फरमान काढला Yes. का सर्व यहुदी लोकांना काय करायचं, मारून टाकायचं. मारून टाकायचं. ज्यावेळेस ही बातमी कळाली, बायबल सांगतं का जितके इस्रायलचे लोक होते प्रत्येक प्रांतात हे लोक शोक करू लागले. येस काय करू लागले, शोक करू आणि लागले. रडू लागले. येस का पण कळतं ही बातमी कोणाला कळाली, मर्दखाईला समजली. मर्दखायला नाही, एस्तरला. येस कोणाला, एस्तर. हा प्लीज तू बस, एस्तर इकडे आहे. रीड करू आपण या ठिकाणी 4था अध्याय काढ, पहिलं 2रं वचन. पीठ करू नका, जिथे थांबाल तिथे बोट ठेवा. एक वचन. आणि जे झाले ते सर्व मर्दखायाला समजले. तेव्हा मर्दखय आपली वस्त्रे फाडून तरट नेसून राग फासून बाहेर नगरामध्ये गेला व मोठ्या तीव्र आक्रोशाने ओरडला. 2 वचन. आणि तो राजद्वारासमोर देखील आला आणि कोणी तरट नेसून राजद्वाराच्या आत जायचे नव्हते. आणि प्रत्येक प्रांतात जेथे कोठे राजाची आज्ञा व त्याचा हुकूम आला तेथे यहुद्यांचा मोठा शोक व उपास व रडणे व आकांत झाला. ओके, लक्ष द्या सगळे. चर्च एक बातमी पोहोचली, सर्व यहुद्यांना काय करायचं, मारून मारायचं. टाकायचं. ठीक आहे, या ठिकाणी इथपर्यंत कळालं. चर्च नाव चर्च तो बी निराश आहे. कोण, मर्दखाय. मर्दखाय. आणि सर्व इस्रायल. आता इस्रायलचं कळतं पण मर्दखायचं समजत नाही. येस याला कोण माहितीये,
एस्तर माहिती आहे. सगळे बोला यांना कोण माहिती आहे? एस्तर माहिती आहे. पण तरी त्याची बुद्धी काम करत नाही. कमी कोणाला जाऊन सांगावं. एस्तेरला सांगावं. पण एस्तरला जास्त कळालं. एस्तर पुढे आली. कोण? एस्तर पुढे चौथं वचन वाच. 4 वचन. हे एस्तरच्या तरण्यांनी व तिच्या शंडांनी येऊन तिला सांगितले. तेव्हा राणी फार खिन्न झाली आणि मर्दखायाच्या अंगावरून त्याचे तरट काढावे व त्याला वस्त्रे लेवावी म्हणून तिने वस्त्रे पाठवली, परंतु त्याने ती घेतली नाहीत. 5 वचन. मग एस्तरने राजाच्या शंडाला हताक नावाचा एक शंड, ज्याला राजाने तिची सेवा करायला ठेवले होते, त्याला बोलवले आणि हे काय व कशासाठी आहे ते समजावे म्हणून मर्दखयाकडे जाण्याविषयी त्याला आज्ञा केली. हा, सगळ्यांनी ऐकलं. एस्तरनी निर्णय घेतला का मी जाऊन माझ्या व्यक्तीला पाठवणार आणि तो त्याला विचारणार का नेमकं काय झालं आहे. कमॉन. माझा विषय कळतो या ठिकाणी. याला मदत पाहिजे. काय पाहिजे? मदत कोणाकडे? एस्तर. कमॉन. त्या समयाला मदत कुणी केली? एस्तेरनी. सगळे बोला कुणी केली? एस्तेरनी. मर्दखय एस्तर पण गेला पाहिजे होता का नाही? येस. पण एस्तर कोणाकडे आली? मर्दखयकडे आली. तुमची मदत तुमच्या समोर आहे चर्च. येस. पण माझे डोळे काय आहेत? अंध झाले. आणि मी म्हणतो देवा काय चाललंय? ते म्हणतो कुठं काय चाललंय? सगळं तर व्यवस्थित ठेवलंय तुझ्या बाजूने. Yes. तुला दिसत नाहीये. तू त्रासामुळे गुरफटलास. प्रार्थना कर का माझे आत्मिक डोळे मोकळे व्हावे. म्हणजे देव तुला शहाणपण देईल आणि तुझे रस्ते मोकळे होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय? आज अनेक लोकांचे मार्ग याच्यासारखे कसे आहेत? बंद आहेत. कसे आहेत? बंद. आणि देवाकडे काय चालू आहे? प्रार्थना. का देवा कधी संकट टळल? देवा कधी संकट टळल? ते म्हणतो टळणार नाही. तुझे डोळे काय व्हावेत? उघडावे. म्हणून तू प्रार्थना कर. येस. आणि ज्यास तुझ्या डोळ्यावरची झापड निघून जाईल देव तुझे डोळे मोकळे करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही फ्री कराल ते फ्री केलं जाईल. तुमची देवाची इच्छा आहे का तुमची नेत्र तुम्ही काय करावेत? मोकळे करावे. तुमची बुद्धी जी बंद पडली ती मोकळी करावी. म्हणजे तुमच्या समोर जी मदत आहे ती तुम्हाला दिसणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस मदत आपल्या कुठे असती समोरच असते. पण ती दिसत नाही. येस. काय होत नाही? दिसतच नाही. मग देवाची इच्छा आहे की तुझी बुद्धी तुझे डोळे तू काय करावेत? उघडावे. मोकळे करावे. म्हणजे देव शहाणपणाचा आत्मच्यात टाकल आणि तुझी मदत तुला दिसणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय? तो एक शाळेत धडा होता. मामाजी की आहे नक्का कोणती. त्याचा चष्मा कुठं असायचा? वरती. आणि तो सगळं घर काय करायचा? सापडायचा. सेम आपलं तसंच. देवा कधी करतो? देवा कधी टाळतो? कधी याच्यातून बाहेर काढतो? तुझी मदत तुझ्या समोर आहे. येस. पण हालेलुया. तुझे डोळे ते पाहत नाही. तुझ्या Yes. बुद्धीला ते सुचत नाही. देवाकडे प्रार्थना कर का माझी मानसिकता बदल, मला फ्री कर. देव तुला शहाणपण देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. तुमची मदत कुठे आहे? समोरच आहे. पण दिसतीये का? नाही दिसत. मग कुणी प्रे केली पाहिजे? आपण. चर्च एस्तर विचारती. तू म्हणला पाहिजे. कोणाला? एस्तरला. सगळे बोला तू म्हणला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय चर्च? कधी कधी एखादी मदत आपण लांबून शोधतो. कशी शोधतो? लांबून शोधतो. आणि मग कळतात त्यांचं नामचं तर नातं आहे. त्यांचं नामचं नातं आहे. एवढे दिवस तुला का सुचलं नाही? मग एखादी मदत कशी भेटली? लांबून. आणि नंतर तिथं क्लोज गेला तिथं आपल्या रिलेशन मध्ये आहेत आणि आमचं तर फार जवळ. इतके दिवस का नाही सुचलं तुला? मदत तुझ्या जवळ होती पण तुझे डोळे आंधळे होते. येस. तुझे डोळे मोकळे कर म्हणजे तुला रस्ता सोपा भेटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांशी देव बोलतोय? येस. माझी मदत ऑलरेडी देवाने ठेवली चर्च. पण ती मला दिसावी. ती दिसावी. मला समजावी म्हणून माझे डोळे मोकळे केले पाहिजे. Yes. प्रार्थना केली पाहिजे का प्रभू जे बंधनात मी अडकलोय ज्याच्यामुळे माझी बुद्धी डोळे काम करत नाही देवा त्याला मी फ्री करतो. Yes. आणि स्वर्गातून देतो मला फ्री करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळ? कुणी करायचं? आपण करायचं. फक्त देवाला म्हणताल का देवा कधी संकट टळतं कधी टळतं? ते म्हणतो टाळायचा उपाय ऑलरेडी तुझ्या बाजूला उभा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एस्तर तुला अप्रोच करते तू एस्तरला अप्रोच कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. एस्तर ते केलं का नाही केलं? येस. केलं. मग कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. जर मी ते मोकळं करणार नाही माझी बुद्धीला माझ्या मानसिकतेला तर चर्च मी त्याच्यामध्ये अडकून पडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोकांना त्यांचं करिअर घडवता येत नाही. बुद्धी बंद पडली. प्रार्थना कर स्वतःला मोकळं कर. तुझे करिअरची वाट देव तुला दाखवणार. येस. तुम्हाला लग्नाचे निर्णय घ्यायचे बुद्धी बंद पडली. प्रार्थना करा देव तुमची वाट मोकळी करेल आणि उत्तम लाईफ पार्टनर तुम्हाला दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमच्या समोर आहे. तुमच्या समोर आहे. पण दिसत नाही. बिझनेस तुमच्या समोर आहे पण तुम्हाला कळत नाही कसा बिझनेस करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. आजच्या काळात सगळ्यातून महागडं काय? जागा. सगळ्यातून महाग काय? जागा. आपण पहिलेच्या लोकांना जागा का नाही घेतली? काय गरज होती जागेला?
अरे बँकेत पडून ठेवले पैसे काय घेतली असती? जागा घेतली आहे. सुचलंच नाही. काय म्हणतात? सुचलंच नाही. आम्हाला सुचावं म्हणून प्रार्थना करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, पहिलीचे लोक घर घ्यायचे का? म्हणजे असं म्हणायचे का एकट्यात मरायला जायचं का? मेलं तरी कुणी बघणार नाही येऊन, म्हणून तिथंच राहिले. पैसा होता तरी जागा घेतली नाही. आणि मग आज कळतं अरे त्यावेळेस का नाही घेतली? तुला का शहाणपणाचा आत्मा आला नाही? येस. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च, जे तुम्ही फ्री कराल ते फ्री केलं जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, शहाणपण कधी कधी उशीर येतं. कसं येतं? उशिरा येतं. मग ते शहाणपण तुझ्याकडे का आलं नाही? कारण तू तुझी बुद्धी देवाच्या नावाने मोकळी केली नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कम ऑन, कळतंय का चर्च? हे शहाणपण आलं पाहिजे होतं का नाही? येस. आज सगळ्यातून रेट जास्त जमिनीनंतर कशा वरती चाललेत? जोरात बोला, कसले? सोनं. शहाणपण दिलं देवानी. ज्यांच्याकडे असेल त्यांनी इन्व्हेस्ट करावी तिथं, म्हणजे भविष्यात तुला तिथून उगवणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव शहाणपण देतो तुम्हाला वर येण्याचे, पण तुम्हाला दिसत नाही, मार्ग समजत नाही, म्हणून आमची परिस्थिती काय होत नाही, बदलत नाही. बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, देवाने आमची मदत आमच्या अवतीभोवतीच ठेवली चर्च. येस. माराचं पाणी कडू होतं, त्याला ते गोड पाणी काढण्यासाठी झाड परत मिसळत जावं लागलं का? नाही, तिथंच होतं. कुठं होतं? तिथंच होतं. त्यांनी प्रार्थना केली, देवाने त्याला शहाणपण दिलं, ते डोळे मोकळे केले आणि उपाय दाखवला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, आमची मदत पण अवतीभोवतीच देवाने ठेवली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, बाहेरून येणार नाही. तुम्हाला तो खडक वाटतो ना, त्याच खडकातून देव जीवन बाहेर काढणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना देव बोलतोय? कोणी मोकळं करायचं? आपण स्वतः. कोणाला? स्वतःला. कोणाला? स्वतःला. अकस्मात संकट येतं ना, बुद्धी काय पडते थोड्या वेळेसाठी? बंद पडते. प्रार्थनेला बसा, म्हणा प्रभू जे काही मानसिकता आता बंद झाली, जे काही विचार हवी होऊ लागले, मी सर्व साथीचं कार्य माझ्यावर बांधून नाश करतो. कमॉन, जस तुम्ही ते बांधाल ते बांधलं जाईल. तुम्ही स्वतःला फ्री कराल, तुम्ही फ्री होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोणाच्या हातात आहे? स्वतःच्या आणि हातात. आपण फक्त कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे प्रार्थना ते म्हणतो मी करतो. तुझीच वाट बघून आहे, तू फ्री कर, मी इथून करूनच टाक. येस. तू तिथं बांध, मी इथून बांधूनच टाक. येस. तू तिथं करत नाही, फक्त मला म्हणतो का देवा कर कर, मी करणार नाही. येस. सत्य समजून घे आणि सत्य तुला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च रडत बसला, पण कोणाकडे अप्रोच केला पाहिजे होता? एस्तर कड. केला का? नाही केला. हेच तर त्याला अप्रोच करते आज. आमचं पण असं होतं का उशिरा कळतं, अरे असं होतं बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च? आम्ही पोकळी जागा शोधली, पहिलीच्या प्रार्थनेच्या थोडीच बाजूला होती, पण तो पत्ता आम्हाला तिथून नाही भेटला, दुसऱ्या गावातून भेटला. म्हणजे पहिलीची प्रार्थना इथंच ह्या येतं, आणि रोडच्या पलीकडे दुसरी जागा आहे. कुठं? तो पत्ता कोणी सांगितला आम्हाला? दुसऱ्या गावातला माणसं. कम ऑन चर्च, प्रार्थना काय करा? प्रार्थना करा. तुमची लपलेली मदत समोर येणार चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, साक्षीत पोखडीचे लोक साईडलाच आहे, पण दुसऱ्या गावातून, म्हणून त्याला मी बोलवलं, म्हणलं प्रभू त्याला बोलवा, त्याचा सन्मान करा. का? कारण माझ्यासाठी तो डिवाइन हेल्पर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण जवळ होतं. कसं होतं? जवळ पण होतं. पहा, जास्त तुम्ही प्रे करता ते बाहेर गावातून येऊन तुम्हाला गाठ. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, आम्ही त्याच्यापर्यंत नाही पोहोचलो, तो आमच्यापर्यंत पोहोचला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, प्रे जास्त तुम्ही कराल, तुम्ही जास्त गोष्टी फ्री कराल, ऑटोमॅटिक जी मदत तुमच्या समोर आहे ती येऊन तुम्हाला गाठ. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? प्रॅक्टिकल सांगितलं, कळतंय का आता? मग मदत आहे का नाहीये? येस. आहे. मदत 100% चर्च, पण जसं तुम्ही प्रे कराल ती फ्री होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्रभू काय करावं, रस्ता दिसत नाही? रस्ता आहे. असं होणार नाही का देव अर्ध्या वाटेत तुझा हात सोडल? Yes. देव असं ठिकाणी नेणार नाही का तुला अरण्यात टाकून देईल? देव जर संगती आहे तर रस्ता 100%. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इस्रायल जरी अरण्यात आहे, पण कणांचा रस्ता देवाला माहिती आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. पण जर तू Hallelujah. देवाकडे प्रार्थना करशील, देव तुझा विवेक बंद पडू देणार नाही, तुझी वाट देव मोकळी करणार. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे प्रार्थना करा? परमेश्वराकडे. देव दैवी लोक पाठवणार. कसे? दैवी लोक पाठवणार. डिवाइन हेल्पर्स पाठवल, रस्ता मोकळा करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा चर्च, नगरचं चर्च स्टॉप झालं कोरोनामध्ये. भिंगारला गेलो, तिथेही थोडंसं ऑब्जेक्शन झालं, आणि नगरमध्ये आम्ही जागा शोधत होतो. खूप प्रयत्न केले. काही लोकांना खरंच तो पत्ता माहित नव्हता, आणि काही लोकांना माहित असून पण ते काय करत नव्हते, सांगत नव्हते. प्रार्थना चालू होत्या. सिस्टर मी फिरायचो बघतो, प्रभू प्रभू रस्ता दाखव. आणि मग कळलं का आपल्या चर्चमध्ये आशिष कुठे? आशिष साठे. ते म्हणले अरे माझे काका इथे राहतात, त्यांच्या थ्रू मी तो नंबर काय करतो, घेतो. म्हणजे मदत आपल्या जवळ आहे. येस. मदत जवळ आहे. आम्ही सगळीकडे शोधलं.
आणि जास्त पत्ता मला भेटला आणि माझ्या मामाशी बोललो, ते म्हणाले ते तर माझे मित्र आहेत. म्हटलं आम्ही दिवस रात्र फिरायचो दोघं, कुठं जागा भेटते चर्चसाठी, कुठं हॉल भेट, आणि मदत कुठं आहे? जवळच आहे. जास्त तुम्ही प्रे कराल, लपलेली मदत समोर येणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची मदत देवाने ऑलरेडी ठेवली चर्च, राईट टायमाला ती येणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त देवा तू कधी करशील, देवानी केलंय, येस देवानी केलं आहे. कम ऑन. वधस्तंभाचा जो शब्द आहे पूर्ण झालं आहे. ते फक्त त्याच वेळेस नाही, यावेळेस बी आठवायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फक्त 7 शब्दात घेतलं, त्याला कसं केलं? क्लोज केलं. गुड फ्रायडे उघडू परत प्रभू. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जसं काही गरज आली ना, म्हणा नाही देवा तू पूर्ण केलंय, Yes, देवा तू amen. पूर्ण केलंय, मी ते प्रार्थना करतो, मी मोकळं करतो, मला तू दिशा दाखव ना. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव वाट दाखवणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हण. कोणाच्या हातात आहे? स्वतःच्या हातात. तुम्ही प्रे करा, डिवाइन हेल्पर येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. बरोबर आब्रामाला सून पाहिजे होती आणि त्यांनी कोणाला पाठवलं? एलियाजरला. एलियाजरनी प्रे केली आणि दैवरीत्या त्या गोष्टी समोर आल्या का नाही? येस आल्या. डिवाइन वेने गोष्टी समोर येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे लोक हेल्प करून जातील ना, भले तुमचे ते ओळखीचे नाहीयेत, पण Yes. ते त्यांना उभं करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मला ते मोकळं करता आलं पाहिजे. Yes. कुणी मोकळं करायचं? स्वतः का मग किती लोकांना कळतंय मदत तुमच्या, जवळ आहे. पण तुम्ही ती फ्री करायची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता 3rd पॉइंट मध्ये जाऊ. बस त्या ठिकाणी तुमची मदत तुम्हाला दिसली चर्च, बस तुमची मदत तुम्हाला दिसली. पण तयार नाही तुमची मदत करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची मदत तुमच्या जवळ आहे. जवळ आहे. तुम्हाला कळलं, प्रभूला धन्यवाद, आमची मदत प्रभूने आम्हाला, दिली पण देवा मदत आम्हाला येऊन भेटायला तयार. नाही. येस तर स्वतःहून बोलती, पण नंतर तयार आहे का? नाही. नाही. ती म्हणते मी कसं जाऊ, कारण माझा समय त्याच्याकडे जाण्याचा. नाही. मग चर्च यांची मदत ऑलरेडी त्यांना भेटली, पण ती त्यांना ब्लेस करायला तयार नाहीये. येस ती म्हटली माझ्यासाठी काय करा, उपास प्रार्थना करा. जास्त तुम्ही प्रे कराल, माझी भीती मरून जाईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमची मदत दडपणात आहे, भीतीमध्ये, आणि म्हणून तिची इच्छा असून पण ती तुम्हाला तिकडे येत नाही. म्हणजे तुम्ही प्रे कराल का देवा ती भीतीत आहे का, दडपणात आहे का, त्याला मी फ्री करतो, ती मदत येऊन तुम्हाला गाठणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मग इथे लोकांना कळलं तुमची हेल्प कशामध्ये? भीतीत आहे. कशात आहे? भीतीमध्ये. येस तर कशामध्ये? उभा राहा. येस तर कशामध्ये? भीतीमध्ये होती. पहा, खूप लोक तुमचं चांगलं करू शकतात, पण ते भीतात. बोलू का नको बोलू, बोलू का नको बोलू. प्रार्थना करा का प्रभूजी आमच्या चांगल्यावर आहेत, पण त्याचं तोंड बंद आहे, येशू नावाने ते मोकळं कर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. अनेक वेळेस आपल्याला दिसतं का नाही दिसतं, याचं चांगलं मला माहिती आहे, पण मी घाबरतो याला सांगण्यासाठी. येस का मला भीती वाटती, ह्याला काय वाटेल, हा काय विचार करेल, म्हणजे मी याचं चांगलं करू शकतो, याचं काम आहे माझ्यासाठी प्रे करावी. येस कम ऑन. किती लोकांना कळतंय सगळेच तुमच्या वाईटावर नाही, कुणी तुमचं चांगलं बी करू इच्छित, येस आमेन. पण तो कशामध्ये? भीतीमध्ये. सगळे बोला कशामध्ये? भीतीमध्ये. येस तर मस्त कळवळा, पण मी कशामध्ये? भीतीमध्ये. मस्साठी फास्टिंग प्रे करा, Yes. मला फ्री करा, मी तुमची मदत बनवून पुढे येते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमची मदत तयार आहे, Yes. पण ती भीतीमध्ये, तिला फ्री करा, तिला प्रार्थना करा, ती येऊन तुम्हाला गाठणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय किती सुंदररित्या प्रभू शिकवतोय चर्च. कशात आहे? भीतीमध्ये आहे. ती काय म्हटली मस्ती काय करा, उपास प्रार्थना करा. तशी गेली नाही. येस भीती जाणार नाही, ते मी जाऊ कशी? पहिले 3 दिवस फास्टिंग प्रे करा, म्हणजे माझ्या भीतीला जास्त तुम्ही बांधाल, ती भीती बांधल्या जाईल येस आमेन. आणि मी मोकळी केली जाईल, आणि मग मी विश्वासाने पाऊल उचलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमची मदत वाट बघती येऊन तुम्हाला गाठण्यासाठी. येस प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना. का प्रभू जे आमचं चांगलं करू इच्छितात, पण त्यांची इच्छा होत नाही, ते भीतीमध्ये, त्यांची भीती मी येशूच्या नावाने बांधून नाश करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय चर्च? कुणी करायचं? आपण स्वतः करायचं. कमॉन. कुणी करायचं? आपण करायचं. येस तर म्हणती का देवा धैर्याचा आतमध्ये, ती म्हणती नाही. मस्ती काय करा? उपास प्रार्थना करा. तुमची फास्टिंग माझी भीती बांधल, तुमची फास्टिंग मला फ्री करणार, येस आणि मग देव जे मी करणार ते तुम्ही तिथून परमेश्वर करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च कोणाचं काम आहे? आपलं कोणी केलं पाहिजे? आपण स्वतः केलं आपल्या पाहिजे. प्रार्थनेचा पॅटर्न कसा आहे? हे देवा असं आहे, हे देवा असं, हे असं आहे, एवढं आहे, तू तेवढं करून टाक. जे तू बांधशील ते, बांधलं जाईल. आणि जे तू मोकळं करशील ते. मोकळं केलं जाईल. तू बांधतच नाही तर बांधलं कसं जाणार? येस भीतीचा आत्मा बांध, तो बांधल्या जाईल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग तू तिला भेडवणार नाही, तिला मोकळं कर, तिला धैर्याचा आत्मा स्वीकार, तुझ्यामध्ये धैर्य उत्पन्न होता. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि तुमची हेल्प तुम्हाला येऊन गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेत आम्ही अनुभव घेतला, म्हणजे मी ऑफरिंग बद्दल अनेक वेळेस सांगितलं का बाबा आम्हाला एक चर्चचं भाडं भरायचं आहे,
आणि मग कुणीतरी येऊन सांगतं का पास्टर 4 महिन्यापासून माझ्या मनात होतं किती 4 महिन्यापासून आणि मी परीक्षेत पडलो आता 25 तारीख आली 26 तारीख आली आता 30चा महिना आता मला भाडं भरायचं आणि तो 4 महिन्यापासून बांधलाय मला कळलंच नाही त्याला मोकळं कसं करायचं येस प्रेज द लॉर्ड हालेलुया तुमची मदत देवानी प्लेस केली पण ती दडपणात आहे कशात आहे दडपणात त्याला आहे फ्री करा ती लवकर येणार प्रेज द लॉर्ड हालेलुया जर ती उशीर करेल तर तू परीक्षेत पडशील येस तू कशात पडशील परीक्षेत जर पडशील. परीक्षेत पडायचं नाही त्याला फ्री करा येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. जेवढी हेल्प यायला उशीर होईल मी कशात पडणार परीक्षेत पडून जाणार माझं मन भटकून जाईल मी अविश्वास करेल मी देवाच्या विरोधात अपशब्द बोलून जाईल पण जेवढं मी फ्री करेल तेवढं लवकर आशीर्वाद येतील आणि मी परीक्षेत पडणार नाही येस प्रेज द लॉर्ड हालेलुया कम ऑन चर्च किती लोकांना कळतंय प्रार्थना कशी करायची कम ऑन करताल का येस कोणाचं काम आहे स्वतःचं काम ते म्हणतो जे तुला पाहिजे ऑलरेडी मी ते काय केलंय दिलंय तू प्रेयर कर त्या गोष्टी बांध जे तुझ्याकडे येऊ देत नाहीत फ्री कर जे तुझ्यासाठी याव्यात येस प्रेज द लॉर्ड हालेलुया काय बांधायचं आणि काय मोकळं करायचं हे कळलं पाहिजे येस द लॉर्ड हालेलुया हा चुकीचं बांधू नका देव फक्त योग्यच प्रार्थना ऐकतो हे बी लक्षात घ्या नाही तर हा संदेश रॉंग बी घ्याल कारण कधी कधी असं असतं की जे बाहेरून फोन येतात एखाद्याचं प्रेम त्याच्यावर आहे, पण तो विवाहित पास्टर प्रार्थना करा ना तो फ्री झाला पाहिजे अरे अशी प्रार्थना नाही करत हे वचन कुठे घेऊ नका राईट वेला देव मोटिवेट करतो रॉंग वेला देव मोटिवेट करत नाही येस प्रेज द लॉर्ड नाही तर लोक काय करतात रील बघतात रील चांगलं पण रील घातक पण आहे येस हे जर हाफच कुणी रीलवर ऐकलं जे तू बांधल ते बांधलं जाईल जे तू मोकळं तू बांधल ना त्याला आणि तो मोकळं करेल तिच्यापासून मोकळं म्हणून मला येऊन गाठू दे पास्टरने सांगितलं मग पूर्ण संदेश ऐक येस प्रेज द लॉर्ड हालेलुया कम ऑन चर्च पूर्ण मेसेज पहा कसा पूर्ण पण लोकांना शॉर्ट घ्यायची सवय लागली म्हणजे शॉर्ट मध्ये मिसगाईड पण होऊन जात येस प्रेज द लॉर्ड ते हालेलुया त्याच्या प्लस मायनस पूर्ण ऐकत नाही हाफच रील घेतील ते का कारण त्या रील मध्ये 3 मिनिटाचं लिमिट आहे मग रील पहा पण मेसेज पण पूर्ण पहा येस प्रेज द लॉर्ड हालेलुया. कम ऑन कळलं चर्च येस तर तयार आहे पण येस तर भीतीमध्ये येस तर भीतीमध्ये आहे त्याची भीती कुणी बांधायची पण कुणी बांधायची आपण जास्त तुम्ही ती भीती बांधाल देव तिला फ्री करणार येस आणि तिच्या धैर्याचा आत्मा येईल तुमची लेकरं वचन बोलायला येतात तुम्ही काय प्रार्थना करता देवा भीती जाऊ दे देवा भीती जाऊ दे देवा भीती जाऊ दे आणि मग तुम्हाला चलबिचल असतं प्रार्थना चालू असते तुमचं लेकर कॉन्फिडन्स नाही बोलतो तुम्हाला वाटतं देवा धन्यवाद देवाने प्रार्थना ऐकली तू काय बांधली तिची भीती बांधली मग तिचे शब्द फुटले ना पटापटीतून येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रॅक्टिकल आहे चर्च ज्या आई वडिलांची मुलं लेकर येतात तुम्ही गप्प बसत नाही मनात चाललंय देवा बोलू दे बरं का देवा बोलू दे बरं का देवा बोलू दे बरं का तुम्ही भीती काय करता त्याची घालवता आणि तो फटाफट बोलतोय येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया जे तुम्ही बांधाल ते बांधलं जाईल जे तुम्ही Yes, मोकळं amen. कराल ते मोकळं केलं जाईल प्रेज द लॉर्ड हालेलुया सगळीच बाजू देवाच्या डोक्यावर मांडून जमणार नाही देव म्हणतो मी ऑलरेडी केलंय येस तुला कळलं पाहिजे ज्ञान माग देव शहाणपण देईल तुझे मार्ग देव मोकळे करणार येस प्रेज द लॉर्ड हालेलुया कम ऑन लिंक लागती का चर्च आब्रामाची मदत समोर होती पण दिसत होती का नवती दिसत कम ऑन दिसत होती का पण देवाने डोळे काय केले उघडले. ओपन केले येस तर समोर आहे पण मर्दखाला दिसतीये का नाही मग दिसत देवाने प्रगट केलं इवन गेजई आलिशाचा सेवक गेजई शत्रूला पाहिलं काय झालं घाबरून गेला घाबरून गेला आणि तो म्हणला इकडे तुझ्यासाठी काय करतो प्रार्थना करतो त्याचे डोळे त्यांनी काय केले आणि ओपन केले त्याला कळलं का रे देवाचे देवदूत आमच्या बाजूने येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया चर्च भीतीचं दडपण तुम्हाला बांधतंय येस स्वतःला फ्री करा किंवा लोकांना फ्री करा म्हणजे ते येऊन तुम्हाला गाठणार येस प्रेज द लॉर्ड हालेलुया कम ऑन किती लोकांना समजतं 8 वचन नीट कर त्याचं वाच 15-16 15 वचन तेव्हा एस्तरने मर्दखायाला उत्तर द्यायला सांगितले की तू जाऊन शुष्णात असलेल्या सर्व यहूद्यांना एकत्र जमवू आणि तुम्ही माझ्याकरिता उपास करा 3 दिवस रात्री किंवा दिवसा काही खाऊ नका मी व माझ्या तरण्याही तसाच उपास करू हा आता फास्टिंगचा विषय निघाला 4 दिवसाचे उपास सुरू होतील फास्टिंग 2 टाईपचे आहेत किती 2 टाईपचे एक तर दिवसा तुम्ही उपाशी राहू शकता किंवा रात्री रात्री म्हणजे संध्याकाळी एकदम रात्री पकडू नका तर 9 नंतर सगळेच फास्टिंग मध्ये असतात ते 60 म्हणतात 9 नंतर मी कशात आहे फास्टिंग मध्ये तशी फास्टिंग म्हणत नाही मी 4 वाजेपासून म्हणतोय किती 4 वाजे इथे लिहिलं रात्री किंवा दिवसा म्हणजे हे स्पेशली त्या लोकांसाठी जे जॉबमुळे प्रेयरला बसू शकत नाही मग ते उपासच करत नाही ते म्हणतात जर प्रार्थनाच नाही तर मग उपास काय करून काय फायदा मग तू काय करत जा कामावून आल्यानंतर संध्याकाळी फास्टिंग कर म्हणजे तुला संध्याकाळी टाइम भेटणार कशासाठी प्रार्थनेसाठी म्हणजे तुझी फास्टिंग पण होईल आणि तुझी फेलोशिप पण होणार प्रेज द लॉर्ड Hallelujah. ओके नाव एस्तर म्हणते का 3 दिवस
मजसाठी काय करा? उपास करा. का सांगत आहे चर्च? कारण तुमची प्रार्थना मला फ्री करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी मानसिकता काय होऊन जाईल? बदलून आणि जाईल. मग ती म्हणते माझ्या जीवाचं जे झालं ते झालं, मी जाणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलनेस कुठून आली चर्च? उपास प्रार्थनेमुळे. कारण त्या उपास प्रार्थनेद्वारे ते प्रे करत असतील का प्रभू एस्तर मधली भीती जाऊ दे, तिच्यामधलं दडपण जाऊ दे, ते गोष्टी ते बांधत होते. मग एस्तर फ्री झाली आणि धैर्याने गेली चर्च. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, तुमची मदत तुमच्या समोर आहे. येस, प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. अस्थिर आहे. कशी आहे? अस्थिर आहे. सगळे म्हणा कशी आहे? अस्थिर. अस्थिर. आपलं वाटतं ना करतो का नाही करत काय माहित बाबा. एखादी मदत आहे तुमच्या समोर पण तुमचं मन काय म्हणतो? करतो की नाही करत? करतो की नाही करत. तिला स्थिर व्हावं म्हणून तू प्रार्थना कर. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आम्ही ज्या स्पॉट घेत होतो तो अस्थिर होता. कसा होता? अस्थिर होता. देव प्रार्थना कर म्हणला. काय कर? प्रार्थना कर. आणि ते म्हणे धैर्य दिलं. जर प्रभूकडून असेल तर 100% तुला काय होणार? अस्थिर होऊ नकोस. ज्यास मी स्थिर झालो प्रभूने समोरच्याला पण स्थिर केलं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं चर्च. कारण जास्त मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस पण का जो मधला व्यक्ती होता तोच त्याला अप्रोच झाला आणि मग थोडेसे आम्ही अस्थिर झालो 2 मिनिटासाठी. पण ते म्हणलं अस्थिर होऊ नको. जर माझ्याकडून आहे ना तुला 100% भेटणार. Yes, माझं amen. मन जे अस्थिर होतं ते पहिले कसं झालं? स्थिर झालं. समोरच्याच व्यक्तीने मला फोन केला. तो म्हणला का प्लीज तुम्ही याच्या त्याच्या नादी लागू नका, मला ही जागा तुम्हालाच द्यायची. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही चर्च प्रे कराल जे अस्थिर आहेत ते स्थिर होऊ लागतील. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या हातात आहे त्यांना स्थिर करायचं? आपल्या हातामध्ये सांगा आहे. मला कोणाच्या हातात आहे? आपल्या हातामध्ये ते आहे. वायदा करतायत पण ते मुकरणार आहेत. त्यांना स्थिर Yes. करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत? कुणी प्रे करायची? स्वतः. तर तुम्ही प्रे कराल रिझल्ट दिसल आणि न दिसणाऱ्या व्यक्तीकडून न अपेक्षित व्यक्तीकडून ती मदत तुम्हासाठी येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. एस्टरने केलं का नाही केलं? येस, केले. ओके. आता अजून पुढे जाऊ आपण. एखाद्याची इच्छा आहे तुमची काय करावी? मदत हे करावी. अस्थिरतेबद्दल ऐकलं. कशाबद्दल? अस्थिरतेबद्दल. पण आपण आता बघतोय चंचलतेबद्दल. कशाबद्दल? चंचलतेबद्दल. एखादा मदत करू इच्छितो पण तो कसा आहे? चंचल. सगळे बोला कसा आहे? चंचल. त्याचं मन कधी पलट. त्याचं मन पलटत. हनन्या आणि सफीरा ठरवलं सगळी संपत्ती विकायची कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. पण परत मन काय झालं? बदललं. म्हणजे दशमांश बद्दल पण होतं पुढच्या महिन्यापासून. पण मन कसं होतं? आम्ही प्रे करतो प्रभू चंचलपणाचा आत्मा बांधून नाश करतो, कंजूसपणाचा आत्मा बांधून नाश करतो. मग तुमची फाईट चालला तुम्ही म्हणता नाही जाऊ दे देऊनच टाकतो देवासाठी. तिकडून प्रे चालली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. किती लोकांना कळतंय चंचल आहे. वाटतंय वचन ऐकलं लगेच वाटतं मला करायचं. पण घरी जाऊन मन काय होतं? बदलतं. तू ठरवलं होतं प्रभू बरोबर. चंचल मन आहे. कसं मन आहे? चंचल मन. असे अनेक लोक तुमच्या लाईफ मध्ये असतात त्यांना तुमची मदत करायची पण त्याचं मन चंचल आहे. येस. त्याचं मन चंचल आहे. तुम्हाला प्रार्थना करावी लागेल. चंचलपणाचा आत्मा मी बांधून नाश नाश करतो आणि स्थिरतेचा आत्मा मी स्वीकारतो. ती मदत येऊन तुम्हाला गाठणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय? मग तुमची हेल्प लांब आहे का जवळ आहे? जवळच आहे. पण चंचल आहे. कशी आहे? चंचल आहे. तिला कुणी स्थिर करायचं? आपण. तिला कुणी चंचल पासून फ्री करायचं? आपण. जर तू तिला फ्री करणार नाही ती येऊन तुला गाठणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही कराल ना ब्लेसिंग्स येऊन तुम्हाला गाठणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च कोणाचं काम आहे? स्वतःचं काम आहे. चर्च सगळे ब्लेसिंग्स देवाने दिलेत Yes. प्रभूच्या लेकरांना. पण ते मला घेता आले पाहिजे. ते मला घेता आले आणि पाहिजे. प्रार्थना कशी करायची हे मला जमलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज 70% लोकांना प्रार्थना येत नाही. आणि शिका. आता जे ग्रुप बनवल ना तुम्हाला बोललं तर ऐकायची तयारी ठेवा. म्हणजे काहींचा मुद्दा सोडूनच काय असती? प्रार्थना असती. सगळ्या गावाला घेतो त्या प्रार्थनेत. आता आम थोडंसं घ्या असं पण व्यवस्थित घे. कसं घे? व्यवस्थित घे. सगळं घेता घेता सगळंच राहून जात. येस. थोडं घे पण असं कर का ते काम झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एखाद्याला वाटतं असे सगळं घेतलं ना सगळ्यांना वाटतं याची प्रार्थना लय मोठी. अरे प्रार्थना मोठी नाही, प्रार्थना इफेक्टिव्ह पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडके शब्द पाहिजे पण असे पाहिजे नाही का रिझल्ट चांगला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लांब लचक प्रार्थना नकोय, थोडी पण इफेक्टिव्ह. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शिकायचं. काय करायचं? शिकायचं. आज देव मला शिकवतोय. हे प्रभूने मला पण शिकवलं चर्च. येस. आम्ही पण लेंदी प्रे करायचो. कशी? लांब. लांब लचक इकडून तिकडून तिकडून तिकडून. मग प्रभूने शिकवलं अचूक कशी करायची, ॲक्युरेट कशी करायची, कसं बरोबर तुम्ही अटॅक करायचा हे देव आम्हाला शिकवतो. येस. तुमच्यात भूक आहे देव तुम्हाला शिकवणार, रस्ता मोकळा करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोक शिकतात? कमॉन. शिकतात का प्रार्थना? येस. करणार का चर्च? जस तुम्ही प्रे कराल लपलेली मदत काय होईल? बाहेर बाहेर. येईल. भीतीमधली मदत स्थिर होईल. चंचल मदत स्थापित होऊन जाईल. आणि कोणाचा गौरव होणार? देवाचा गौरव. म्हणजे सगळं माझ्या अवतीभोवती आहे.
सगळं माझ्या अवतीभोवती आहे. फक्त मला ते घेता आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? किती लोक प्रे करतील याप्रमाणे? जास्त तुम्ही प्रे कराल, लॉर्ड तुम्हाला रिझल्ट देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मोकळं करण्याबद्दल होतं, आता बांधण्याबद्दल. कशाबद्दल? बांधण्याबद्दल. बांधण्याबद्दल. जर तुम्हाला वाटतं की माझं लाईफ सुरळीत चालावं, कसं चालावं? सुरळीत चालावं. मग साहित्याच्या गोष्टी तुम्ही काय केल्या पाहिजेत? बांधल्या पाहिजे. बांधल्या पाहिजे. जर तुम्ही ते बांधाल तर तिथून तुम्हाला हानी होणार नाही आणि तुमचं लाईफ सुरळीत चालणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, बांधण्याबद्दल मी काही विषय घेतो आणि पहिला विषय घेऊ आपण जखरियाबद्दल, हेरोदाबद्दल. आपण काढू या ठिकाणी मार्क 6 अध्याय 18 पासून. 18 वचन. कारण योहानाने हेरोदाला म्हटले होते की तू आपल्या भावाची बायको ठेवावी, हे तुला योग्य नाही. 19 वचन. यामुळे हेरोदिया त्याच्या विरुद्ध होऊन त्याला जीवे मारायला पाहत होती. हा, सगळे लक्ष द्यायचे. हेरोदियाबद्दल ऐकतो. कोणाबद्दल? हेरोदिया. हा, इकडे साक्षी. आता पहा, हा बसलेला कोण आहे? हेरोदे. कोण आहे? हेरोद आहे. ही कोण आहे? हेरोदिया. Yes. कोण आहे? हेरोदिया. आणि हा कोण आहे? बाप्तिस्मा करणारा योहान. योहान. आता याचं आणि याचं चांगलं आहे. कोणाचं? हेरोदचं आणि योहानचं सगळं बोला. याचं आणि याचं कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. मी नाही सांगत, बायबल सांगतो. वाच पुढं. यामुळे हेरोदिया त्याच्या विरुद्ध होऊन त्याला जीवे मारायला पाहत हा, होती. कोण पाहती? हेरोदिया. हेरोदिया पाहती. ठीक आहे, पुढं वाचू. परंतु तिला ते साधेना. 20 वचन. कारण योहान न्यायी व पवित्र आहे असे जाणून हेरोद त्याचे भय धरीत हा, असे. कोण भय धरायचा? हेरोद. हेरोद म्हणायचा का न्यायी आहे, हा चांगला आहे म्हणून Yes. हा याचा रिस्पेक्ट करायचा. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय काही लोक तुमच्या लाईफ मध्ये चांगले आहेत. येस. कसे आहेत? चांगले आहेत. पण कधी कधी ते चांगलं नातं बिघडतं. चांगलं नातं बिघडून जातं. मग तुझं काम आहे त्याला प्रोटेक्ट करत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण हेरोदिया सारखे लोक ते नातं टिकून देणार नाही. म्हणून तुझं काम आहे का हेरोदियाचे स्पिरिट्स तू बांधले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काही आपण बघतो ना, चांगलं चाललं होतं. कसं चाललं होतं? चांगलं. पण अचानक याच्या मनात काय आलं काय माहित, हा वाईट वागू लागला. येस. आपण म्हणतो ना, काय माहित फुगला. का म्हणा, शब्द आपल्यात जास्त प्रचलित. काय झालं? आपण म्हणतो फुगला. आता चांगला होता, काय झाला? तो फुगला नाही, त्याला फुगवलं. येस. हा फुगला नाही, याला फुगवलं. हे बांधलं पाहिजे. हे Yes. फुगवणारे आत्मे काय केले पाहिजेत? बांधले पाहिजे. म्हणजे तुझं लाईफ फुगणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का पण कळतंय चांगलं आहे. कसं आहे? चांगलं आहे. सगळं चांगलं चाललं होतं पण अचानक म्हणतो याला काय करून टाका, मारून मारून टाका. टाका. का? कारण हेरोदियाची इच्छा चांगली नव्हती. Yes. मग तुझं काम आहे की तुझं चांगलं रिलेशन आहे हे ब्रेक होऊ नये म्हणून प्रार्थना कर की हेरोदियल स्पिरिट जे असे आत्मे आहेत का जे रिलेशन बिघडणार आहेत त्यांना मी प्रभूच्या नावाने बांधून नाश करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्चसाठी मी प्रार्थना करत असतो. विभक्तपणाचे आत्मे, भांडणं करणारे आत्मे, गैरसमज करणारे आत्मे चर्चमधून आम्ही काय करतो? का पण ऐकली काय प्रेयर आपण करतो चर्चसाठी? आम्ही काय प्रे करतो? चांगल्या चर्चमध्ये सैतान खेळतो. तो अशा चर्चमध्ये खेळणार नाही जे ऑलरेडी कोणाचं आहे, सैतानाचं. त्याचा रूल तिथं आहे, तो तिथे खेळणार नाही. पण जे आत्मिकरित्या आहेत, जिथे देवाचं कार्य आहे तिथं सैतान विभक्तपणा पेरायचा प्रयत्न Yes. करतो आणि आपसामध्ये काय करतो? खेळतो चर्च. खेळतो. म्हणजे जसं आम्ही फास्टिंग प्रे करतो, चेन प्रे करतो, आम्ही स्पिरिट्स चर्च मधले बांधतो. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे चर्च मधलं ऐक्य टिकून राहावं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जर आम्ही ते बांधणार नाही तर चर्च मध्ये खेळ होणार, येस. चांगलं रिलेशन काय होतील? तुटून ब्रेक जातील. होतील, ग्रुपिझम होणार. पण हे स्पिरिट्स जर तुम्ही बांधले तुमचं रिलेशन चांगलं राहील, तुमची फॅमिली हेल्दी राहणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं काम आहे? स्वतःचं काम आहे. तुम्ही निश्चिंत आहे, कसे आहेत? निश्चित. सगळं चांगलं आहे, राहणार नाही त्याचे चांगलं आहे. येस. प्रार्थनेत राहा म्हणून लिहिलंय, निरंतर काय कर प्रार्थना कर. आणि जो आनंद चाललाय ना हा पुढेही राहावा म्हणून असे दुष्ट आत्मे जे विभक्तपणा आणणार आहेत ते बांधून नाश कर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं हा हेरोद योहानाचं काय धरायचा, भय धरायचा. पण कोणाच्या गुरफाट्यात अडकला? हेरोदियाच्या. अडकला का नाही अडकला? Yes, मग अडकला. कुणी हे बांधायचं? स्वतःने. हे आमचं काम आहे. चर्च. येस. जर आमचं रिलेशन चांगलं राहावं, कसं राहावं? चांगलं राहावं. हसबंड वाईफ तुमचं चांगलं आहे पण तुम्ही दोघं एकमेकांसाठी काय करा, प्रार्थना करा. म्हणजे तुमच्यात विभक्तपणा येऊ नये. येस. आई वडील सासूना जे बी घरामध्ये जे रिलेशन आहेत एकमेकांसाठी काय करा, प्रार्थना. म्हणजे विभक्तपणा तुमच्यात येणार येणार नाही. नाही. इव्हन नातेवाईक एकमेकांसाठी काय करा, प्रार्थना. म्हणजे सैतानचे खेळ तिथं होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तिथं चांगलं फॅमिली विभक्त होऊन जातं, Yes, amen. चांगलं नातं ब्रेक होऊन जातं. Yes. का? कारण तुम्ही बांधत नाही म्हणून त्या गोष्टी तिथं चर्च काम करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ते बांधा, देव त्याला तिथं हवी होऊ देणार नाही. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव त्याला तिथं हवी होऊ देणार, नाही. देव आपला गौरव करून घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कसं फॅमिली पाहिजे तुम्हाला? चांगलं. सगळे बोला, कसं फॅमिली पाहिजे? चांगलं. चांगली. चांगलं पाहिजे. 3-4 जण, ते 3-4 जण मध्ये पण ऐक्य नाही. एक इकडे एक तिकडे एक. इकडे. चर्च हेरोदाचं स्पिरिट काम करते तिथं. येस. ते कुणी बांधायचं? आपण. सगळे बोला, कुणी बांधायचं? आपण. चर्च तुमची प्रार्थना तुम्ही उपयोगात आणत नाहीये, तुम्ही प्रे करत नाही. जर तुम्ही प्रे कराल, विभक्तपणा येणार नाही, ऐक्य राहील आणि देवाचा गौरव तिथं होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, देवाची इच्छा आहे का आम्ही काय केली पाहिजे? प्रार्थना. प्रार्थना केली. प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही प्रे करणार नाही, हे स्पिरिट बांधणार नाही, तर आमच्या घराचा खेळ होऊन जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगला परिवार विभक्त होऊन जाईल आणि आम्हाला कळणार पण नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांशी देव बोलतो? कोणी प्रे केली पाहिजे? आपण स्वतः. आपण प्रे केली पाहिजे, हे माझं काम आहे. म्हणून तुमची प्रार्थना 1-2 तास झाली पाहिजे. हे सर्व मुद्दे तुम्हाला कव्हर करता आले पाहिजे. हे माझं काम आहे का माझ्या घराची निगेबाणी मी कराल? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतात प्रार्थना? कुणी सुरक्षित करायचं, स्वतः. कुणी प्रोटेक्टेड करायचं. स्वतः. अधिकार कोणाकडे आहेत? माझ्याकडे. हे अधिकार उपयोगात Yes. आणायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एस्तर मधलाच एक विषय मी घेतो त्या ठिकाणी. कधी कधी विनाकारण लोक तुम्हाला नाराज आहेत. कसे? विनाकारण. हा, एस्तरच्या पुस्तकात लिहिलंय का मर्दखय त्या ठिकाणी हमानाला हे करत नव्हता, मुजरा करत नव्हता आणि त्याला माहित पण नव्हतं. पण काही लोकांनी विनाकारण जाऊन कोणाला सांगितलं? राजाला सांगितलं. राजाला नाही, कोणाला? हमानला. कोणाला? हामानाला सांगितलं. प्लीज बस, एक उदाहरण सांग. मर्दखय कोण आहे? मर्दखय. उभा राहा. आणि हमान आहे कोण आहे? हामान आहे. हा याला मुजरा घालत नाही, येस. याला माहित पण नाही, याला माहिती पण नाही. ह्याच्या जीवनात ह्याच्या जीवनात. पण असे काही लोक असतात जे जाऊन काय करतात? जाऊन सांगतात. तुझ्याबद्दल त्याचे विचार चांगले नाही बरं का. म्हणजे कधी कधी विनाकारण लोक तुमच्यावर रुसतात. येस. का मग किती लोकांना कळलं? कसे? विनाकारण. अरे बाबा, तुझं माझं तर कधीच वाद नाहीये. पण असे जे स्पिरिट असतात जे मध्ये येऊन त्यांचं मन तुमच्याप्रती काय करतात? कठीण करतात. हे दुष्ट आत्मे तुम्ही बांधले पाहिजे. येस. का मग किती लोकांना कळलं? आपण बघतो ना, अचानक बिहेवियर काय झालं याचं? चेंज झालं. अरे काय झालं याला आता? आपण काय म्हणतो याला आता? काय झालं? आता चांगला होता, त्याला सैतानाच्या आत्म्याने काय केलं? घेरून टाकलं. त्याला मोकळं कर. येस. ते दुष्ट आत्मे त्याच्यातून काय कर? बांध. बांध. म्हणजे तुझं आणि त्याचं रिलेशन चांगलं राहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, मी दोन्ही विषयाने सांगतोय, खूप सुंदर आहे. मर्दखय बद्दल, कोणाबद्दल? मर्दखय आणि बद्दल. हमान बद्दल. त्याच्या दोन्ही गोष्टी मी मांडतो. हमान तुझ्यावर हावी होऊ नये म्हणून तुझं काम आहे का तू हमानाला काय करावं? मोकळं करावं. करावं. अशा दुष्ट विचारापासून कधी त्याला अडकवणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हमानाचं काम आहे कोणाचं? हमानाचं काम. असे दुष्ट सल्ल्यापासून वाचावं, जेणेकरून मी दुसऱ्यांसाठी मी खांब उभा करणार, त्या कामावर मीच टाकला जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे माझंही काम आहे का असे दुष्ट विचारापासून मी स्वतःसाठी प्रार्थना करावी का देवा हे दुष्ट विचार माझ्यापासून मी काय करतो? बांधतो, जे ते माझ्या शिराव करू नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजला? हा विषय खूप महत्वाचा आहे. मर्दखय कोण आहे? मर्दखय आहे. देवाला भिणारा व्यक्ती. आणि हामान आहे अजगिक व्यक्ती. कसा व्यक्ती आहे? जगिक व्यक्ती. चर्च ह्या दोघांचा आपसात काही नाहीये. पण Yes. मधले लोक कोणते? मधले लोक. मधले लोक वाईट पेरतात. येस. मग तुझं काम आहे त्याच्यात वाईट चिरू नये म्हणून तू प्रार्थना कर, याला मोकळं कर का वाईट चिरू नये. येस. आणि तू प्रार्थना कर का तुझ्या चुकीच्या गोष्टी चिरू नयेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आता एक अजून एक गोष्ट मला बांधायची, ते म्हणजे तुमचा मोबाईल. काय बांधायचा? मोबाईल. चर्च फेसबुकद्वारे, कशाद्वारे? फेसबुक. किंवा इंस्टाग्रामद्वारे किंवा त्या मीडियाद्वारे चर्च वाईट किंवा वेगवेगळे सल्ले तुमच्या माइंडमध्ये शिरतात. येस. कमॉन, कळतं? जे पण तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्यात काही ना काही दिलेला असतो, एखादा सल्ला. सल्ला असतो. काय असतो? सल्ला. सल्ला असतो, माहिती असती. ते तुम्ही जे बघता ना, तुमच्या आतमध्ये काय होतं ते? तेच येऊ लागतं. आणि ती भीती तुमच्यात काय करती? काम आतमध्ये कर. शिरते. समजा मोबाईलवर दाखवतात असं असं ना सिम्टम्स आहेत बरं का कॅन्सरचे, त्या डोक्यातच फिरतं मला कॅन्सर आहे. कमॉन, युट्यूबवर काय दाखवतात? अगर ऐसा कुछ है तो ये साइन है ये होने के, तो लगेच पहिले बघतो. शिरलं ना त्याच्यात. काय झालं? जे तू पाहिलं काय झालं? शिरलं. शिरलं. डिस्कवरी बघतो, डिस्कवरी बघून वाईट झाला तू. कसा झाला? माहित. ते जाणार फाडाफाडी बघून तू पण कसा झाला? वाईट झालास. वाईट स्पिरिट शिरले. कोणते? ज्या डिस्कवरी पण बघू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून पहिले आपण काय म्हणतो? मी बाकी नाही बघत, मी फक्त काय बघतो? डिस्कवरी. ते मारामारी बघून, जानवराची पण काय एक प्रकारची का म्हणून एकमेकांना फाडून खातात आणि ते बघून आम्ही पण काय झालो? वाईट होतोय. आणि आज अनेक लोक झोपेमध्ये अस्थिर आहेत. येस. कशामध्ये? झोपेमध्ये. झोपेत काय चाललं समजत नाहीये, काय विचार येतात, काय वाईट सारखं फिरतंय माइंड मध्ये. लोकांना कळत पण नाही का मी काय चाललंय माझ्या झोपेमध्ये. येस. हे सर्व शिरतंय कशामधून?
मोबाईल मधून मोबाईल मधून कशामधून मोबाईल मधून चर्च हे गोष्टी बांध म्हणजे तुझ्यामध्ये शिरकाव करू नये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोक पीसफुली झोपतात येस आणि किती लोकांच्या झोपेमध्ये अस्थिर गोष्टी येतात ज्याची लिंक नाही तुमच्या लाईफमध्ये. काय नाहीये? लिंक नाही नाही. असं होतंय का मी जे बोलतोय? तुम्ही जे पाहताय ना, जे मनात चाललंय, झोपेत चाललंय, ते तुम्हाला काहीच कळत नाही. किती लोकांना होतंय असं? होतंय का कोणाला? स्थिरता नाहीये. तू झोपला रात्री काय केलंय, पण माइंड मध्ये असे थॉट आहेत ना, त्याची एकमेकांना काही नाहीये, लिंकच नाही. कारण मोबाईलवर बघताना पण लिंकच नसती. कधी हे पाहिलं, कधी ते पाहिलं, कधी ते पाहिलं, कधी हे पाहिलं, सगळं काय झालं आतमध्ये म्हणून तुझ्या आतमध्ये पण लिंकच नाही कसली. हे अस्थिर स्पिरिट आहे तुझ्या आत. काय झालेत? शिरले. शिरले चर्च. या गोष्टी तू काय कर? बांध. बांध. म्हणजे तुझ्या आतमध्ये ते काय करू नयेत, शिरू नये आणि तुझी झोप तुझ्यापासून कोणी घेऊन जाऊ Yes. नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोकांना कळलं चर्च कोणाचं काम आहे? स्वतःचं काम पहा, देव मला म्हणला स्पेशली या विषयावर बोल. तुम्ही हात वर करत नाहीये, पण सगळे लोक काय बघतात मोबाईल. आणि शिरतय चर्च. काय होतंय? शिरत एखादा मर्डर पाहतो त्याच्यावर काय पाहतो? चर्च हिंसक, त्याचा आत्मा शिरतो चर्च. येस कमॉन, शिरतो का नाही शिरत? ॲग्रेसिव्ह स्थिती आपल्या आतमध्ये, स्पिरिट घुसतात चर्च इथून आपल्यामध्ये आणि आम्हाला कळत नाही काय ऑटोमॅटिक माझा माइंडसेट, माझा मूड कसा बदलला. येस चर्च तू जे पाहतोय तिथून काय होतंय? शिरतंय. म्हणजे तुझ्यात येतंय ना, ते तू बांध. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जे तू बांधल ते बांधलं जाईल येस आणि जे तू मोकळं करल ते मोकळं केलं जाईल. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर तुम्ही ते बांधणार नाही ते तुमच्यावर हावी होईल आणि तुम्हाला तुमच्यापासून वेगळं करून नेणार. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून चर्च मर्दकाचं बी काम आहे का त्याला मोकळं करा, पण त्याचंही काम आहे की जे चुकीचं आहे ते माझ्या आत येऊ नये म्हणून तुम्ही बांधलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना अशी देव बोलतोय? कोणाचं काम आहे? आपलं सगळे अधिकार कोणाकडे? स्वतःकडे आहे तो म्हणतो जे तू करशील ते स्वर्गात केलं जाईल. येस जर तू करणार नाही आणि फक्त देवाला म्हणशील कर, ते म्हणू किती दिवस मी करू. Yes. आता तुझा अधिकार आहे, तू उपयोगात आण म्हणजे देव कार्य करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च किती लोकांशी देव बोलतोय? कमॉन, कोणाचं काम आहे? स्वतःचं काम जर तुम्ही प्रे करणार नाही, तुमचे अधिकार उपयोगात आणणार नाही, तर रिझल्ट त्याप्रमाणे येणार नाही ज्याप्रमाणे आले पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुम्ही शिका. अजून भरपूर त्याच्यामध्ये आहे मटेरियल. मी बी टाइम कमी असल्यामुळे मी थोडेसे ह्याच्यात घेतोय, पण अशा भरपूर गोष्टी आहेत की तुम्ही त्या बांधल्या पाहिजेत. येस जर तुम्ही ते बांधणार नाही तर आम्ही काय होणार नाही मोकळं होणार नाही आणि त्या गोष्टी आमच्यावर काय होऊन जातील? हावी होऊन जातील. जर योबाचा परिवार घेतला, त्याच्या घरामध्ये कोणी शिरकाव केला, सैतानानं मग तू त्याला काय केलं पाहिजे? बांधलं बांधलं पाहिजे पाहिजे. बलाम त्यांना शाप देण्यासाठी आला. काय देण्यासाठी आला? शाप मग देण्यासाठी तू काय केलं पाहिजे? बांधले पाहिजे कधी कधी लोकांची माणसं वाईट नाही, तुमच्या विरोधात ते दुष्ट आत्म्याचे प्रकार करतील, तुम्ही त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत? बांधल्या पाहिजे जर तुम्ही ते बांधाल, देव तुम्हाला त्याच्यामध्ये हवी होऊ देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कधी कधी आम्हाला कळत नाही का चांगल्या गोष्टी का थांबल्यात, का रिझल्ट येत नाही, कारण अदृश्य शक्ती तुमच्या लाईफमध्ये काम करते Yes. आणि त्या तुम्ही काय केल्या पाहिजेत? बांधली बांधल्या पाहिजेत. जर तुम्ही बांधाल, स्वर्गातून ते बांधल्या जाणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया अनेक लोक प्रॉब्लेम सांगतात आणि सडनली मनात येतं विचार, झोपेत काय दिसतं? मग ते सांगतात मेली लोक दिसत आहेत, साप दिसत आहेत. कमोन, अनेक लोकांचे प्रॉब्लेम सांगतात आम्हाला, प्रार्थना करा, आणि अचानक देवाचा आत्मा म्हणतो का त्याला विचार झोपेत तू काय पाहतो, आणि ते लगेच म्हणतो आम्हाला काय दिसतो? साप. साप काय दिसतो? साप दिसतो म्हणजे दुष्ट आत्म्याचा प्रभाव आहे तुमच्या लाईफवर, पण तुम्हाला समजत नाही. तुम्हाला वाटतं अरे उगाच या गोष्टी घडत नाहीत. उगाच नाही, तू ते बांध म्हणजे प्रभू तुला फ्री करणार. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोकांना कळतं? किती लोकांना दिसतात साप दिसतात? कमॉन, झोपेत किती लोकांना साप दिसतात, मेलेले व्यक्ती दिसतात? छे असंच नाहीये, तुमच्या अगेन्स्ट इव्हिल फोर्सेस आहेत जे तुम्हाला हानी करू इच्छितात, पण जे तुम्ही ते बांधाल तुमचे जीवनाचे मार्ग देव मोकळे करणार. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया एखादा घुमतो म्हणजे त्याला दुष्ट आत्मा लागला असं नाही, छे दुष्ट आत्मा असंही काम करतो. Yes. म्हणून असं लिहिलंय का साप आणि विंचून त्याच्या सर्व शक्तीवर देवाने तुला काय दिलाय? अधिकार दिलाय. या वेगवेगळ्या स्वरूपात तो काम करतो, पण तुमचं काम आहे चर्च का तुम्ही ते बांधलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय? कोण करणार? आपण स्वतः. कुणी प्रे करायची? स्वतः चर्च एव्हरी जे आमच्या प्रेयर असतात, डेली आम्ही चर्चसाठी प्रार्थना करतो, चर्चच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करतो की प्रभू स्पिरिट्स मी बांधतो, हे नाश करतो, हे अस्थिरतेच्या आत्मे निघून जा. ज्यास आम्ही प्रे करतो रिझल्ट आम्हाला चर्चमध्ये दिसतात. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया इव्हन जस्ट तुम्हाला वचन दिलं, आज काय दिलं? वचन आठवड्याभर माझी प्रार्थना असणार का प्रभू पेरलेलं उडून जाऊ देऊ नको, पेरलेलं उडून जाऊ देऊ नको. का? सैतान काय करणार? ते चोरणार. चोरणार, म्हणून त्याला मला बांधावं लागतं, म्हणजे वचन तुमच्यामध्ये फ्रूट आणतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, जोपर्यंत तुम्ही बांधणार नाही, गोष्टी बांधणार नाही, गोष्टी उडून जातील. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून चर्च प्रे कशी करायची हे मला कळलं पाहिजे. येस किती लोकांना समजतं आज? करणार का प्रेयर? चर्च प्रेयर मध्ये अॅक्युरेसी आली पाहिजे. कशी?
पहिले उडण टप्पू प्रार्थना होती, अशी तशी तशी तशी. आता डे बाय डे तुमची प्रेयर स्पेसिफिक झाली पाहिजे, Yes. ॲक्युरेट झाली पाहिजे आणि प्रेयरमध्ये रिझल्ट दिसला पाहिजे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सगळं काही आपल्याला देवाने दिलं का नाही दिलं? Yes, तो म्हणतो Lord. पूर्ण झालंय, काही राखून ठेवलं नाही, पण तुम्हाला तुमची भूमिका समजली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त असं जमणार नाही, देवा हे कर, देवा ते कर. देव म्हणतो सर्व कमी काय केलंय, करून ठेवलंय. Yes. तू तुझा अधिकार उपयोगात आण, फ्री कर, बांध, आणि ते तुझ्यासाठी बांधलं जाईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चॅलेंजेस आहेत ते काय करा, बांधा, आणि जे तुम्हाला पाहिजे ते मोकळं करा, ते येऊन तुम्हाला गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमांड होईल का? येस. मी आज त्या विश्वासाने तुमच्या लाईफवर प्रे डिक्लेअर करत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून जे थांबलंय ना ते येऊन तुम्हाला गाठल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्टीसाठी चांगला बिझनेसचा ऑफर तुम्हाला थांबलाय, प्रे करा का तो मोकळा व्हावा. येस. चांगलं नवीन नोकरीचं सॅलरी, चांगली पोझिशन थांबली, तुम्ही प्रे करा का ती फ्री व्हावी. येस. चांगलं ना एक लग्नाचं नातं तुमच्यासाठी काय झालंय, थांबलंय, प्रे करा का ते काय व्हावं, मोकळं फ्री व्हावं. व्हावं. जसं तुम्ही प्रे कराल गोष्टी रिलीज होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विभक्तपणा काय, विभक्तपणा. फ्री करा दोघांचे स्पिरिट्स, म्हणजे ते एकत्र येतील. येस. त्याला वाटेल त्यांनी पुढाकार घ्यावा, याला वाटेल ह्याने घ्यावा. दोघांना कुणी बांधलंय, सैतानाने बांधून फ्री ठेवले. करा, दोघांच्या आत्म्यांना मोकळे करा. Yes. 5 समिट घडून येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमचा अधिकार उपयोगात आणा, रिझल्ट दिसणार. चर्च येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे चर्च हे वचन रिझल्ट आणणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण फ्री करू आणि बांधू पण, आणि Yes. देव आपला गौरव करून Amen. घेणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी तर प्रे करल, पण तुम्हाला माहिती तुमचं काय गोष्टी बांधल्यात येस. आणि तुम्हाला काय मोकळं करायचं. Yes. मी माझी प्रे चर्चसाठी करेल, तुम्ही तुमची प्रार्थना तुमच्या फॅमिलीसाठी करा. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमान उभा राहूया आपण. मित्र बंद करू. प्रभू तुला धन्यवाद, तुला स्तुती माझ्या परमेश्वरा. देवा तुम्हाला अधिकार दिलेत, तुम्हाला अधिकार दिलेत पित्या. आदमाने जे गमावलं होतं हो दे बापा. ते तुम्हाला पुन्हा मिळवून दिलंस. येस येस फादर. आता तो म्हणतो का त्या मृत लोकांच्या विषयावर प्रबळ होणार नाही. येस येस लॉर्ड. तू जे बांधल ते बांधलं जाईल, आमेन आमेन. तू जे मोकळं करल ते मोकळं केलं जाईल. हालेलुया. जे दार तू उघडं करल येस ते कोणी बंद करू शकणार नाही. येस फादर. मी देवाची दाट उपस्थिती पाहतोय. येस फादर लॉर्ड. देवाची इच्छा आहे चर्च, जे तुम्ही ऐकलं येस फादर. आज त्याचा अनुभव घेऊन पहा, आमेन आणि आमेन. पुढच्या आठवडी साक्ष घेऊन या येस येस. आणि म्हणा का खरोखर देव महान आहे. येस दे मी बापा. व्यर्थपणे देवाला म्हणत बसलो, देवा असं कर, देवा तसं कर. येस. देवाने ऑलरेडी ते केलं होतं, हो दे बापा. पण मला आज कळालं येस कसं ते फादर. मोकळं करायचं येस जीसस. आणि कसं ते बांधायचं. येस दे प्रभू माझा बापा. अधिकार मी उपयोगात आणणार. हो दे मी बापा. माझ्या मनामुळं करत नाही, Yes, तुझं Father. वचन मला प्रेरणा देतंय. Amen, आणि जर Amen. वचन तुम्हाला प्रेरणा देतं का आज तू हे कर, तर तू Yes. करून बघ. हो दे हे बापा. वचन तुला फळाकडे घेऊन जाईल. Amen, Amen. हे वचन तुला उन्नतीकडे घेऊन जाईल. Jesus. हे वचन तुझ्या जीवनात शांती स्थापित करल. Amen, Amen. अस्थिर परिवार स्थिर करून टाकल. Yes, Amen. बिघडलेले नाते प्रभू परत जोडून टाकल. Hallelujah. लांबलेले आशीर्वाद येऊन तुला गाठतील. आमेन आमेन. जी इच्छा असून तुला येऊन गाठत नाही आशीर्वाद, येस. तुझ्यापासून लांब पळतात. येस. भीतीमुळं, चंचलपणामुळं Yes. त्यांचे मन बदलतील Yes, आणि Father. आशीर्वाद येऊन तुला गाठतील. Amen, आणि तू देवाचा Amen. गौरव पाहशील. हो दे बाप्पा. कमॉन चर्च, आपले हात उभारा. ओ धन्यवाद द्या देवाला. ओ देवाची स्तुती करा. कमॉन आपला आवेश वाढवा चर्च, आपला आवेश वाढवा. देवा धन्यवाद. Jesus. ओ देवा तू मला का सांगते सर्व, हो दे म्हणजे देवा बाप्पा. तू सर्व केलं Yes, आणि Father. व्यर्थपणे निराशात होतो. Yes, मी Jesus. व्यर्थपणे निराश होतो प्रभू. हो दे आणि मला बाप्पा. वाटतं प्रभू का होत नाही, Yes, का Father. घडत नाही, Yes, काय गोष्टी Jesus. लांबतायत, काय Yes. गोष्टी घडत नाही. तुझी Yes, इच्छा yes. काय? ते म्हणतो माझी इच्छा तुझी इच्छाच आहे, येस येस लॉर्ड. मला काही वेगळं करायचं नाही. हो दे बापा. जसं आईबाप आपल्या लेकराची इच्छा पूर्ण करतात, येस येस. तू जे मागतो त्याच्यापेक्षा उत्तम मी देणारा परमेश्वर येस आहे. आमेन आमेन. मी लांबवणारा नाही, Yes, मी Father. हिसकून घेणारा नाही, Yes. मी तरसवणारा नाही. हो मी दे प्रेमळ बाप्पा. परमेश्वर आहे. Amen, amen. मी आपला गौरव प्रगट करणार आहे. Hallelujah. तुझे आशीर्वाद तुला मोकळे करायचे. येस दे बापा. तू जे बघतोय का Yes, होणाऱ्या yes. गोष्टी बिघडतात, येस ते बिघडणारे आत्मे बांध. येस लॉर्ड. तुला दिसतं काय गोष्टी जवळ येतात आणि निघून जातात, Yes, ते yes. लांब घेऊन जाणारे आत्मे तू बांध. येस येस. तुला दिसतं का चांगलं नातं ब्रेक होतंय, Yes. ते कडूपणा पेरणारे आत्मे तू बांध. येस आमेन. ज्यास तू ते बांधशील, Yes. रिलेशन चांगले होतील, हालेलुया. रिलेशन जोडल्या जातील, Amen. आशीर्वाद फ्री होतील. Yes, Lord. तुझ्या बिझनेस बद्दल डिक्लेअर कर. येस आमेन. लोकांना वाटतं तुला बिझनेस द्यावा, येस येस. पण त्यांचं मन चंचल आहे, Yes, Jesus. त्यांचं मन अस्थिर आहे. तुझ्याबद्दल Yes, वाईट Father. शंका त्यामध्ये पेरल्यात, Yes. ते शंकेचे आत्मे बांध. Yes, त्याच्यातले Lord. सर्व जे तुझ्याबद्दल अस्थिरतेचे विचार आहेत ते बांध. बांध. बघ तो तुझा फोन करल, Yes, तो तुला Father. बिझनेस प्रोव्हाइड करल, Yes, yes, तुला sir. बिझनेस येऊन गाठतील. Yes, sir. तू आपल्या प्रमोशन साठी डिक्लेअर कर Yes. का माझ्याबद्दल जी माझ्या बॉसच्या माइंडमध्ये माइंडसेट आहे, Yes, तेव्हा ते yes. येशूच्या नावाने मी बांधून नाश करतो. Yes, Father. त्याचा हार्ट तू क्लीन कर, त्याचे थॉट तू चेंज कर परमेश्वरा. Yes, Father, Lord. आणि प्रभू त्याला स्थिर कर, Yes, ते प्रमोशन बाप्पा. मला मिळावं. Amen. प्रभू ते न्यू जॉब्स मी स्वीकारतो. स्वीकारते प्रभू जे येशूच्या चांगलं नावाने. स्थळ जे मला Yes, वाटतं yes. का लांबत आहे, Yes, लांबत बाप्पा. आहे नाही प्रभू,
मी चांगले मध्यस्थ Yes, yes, sir. एलिएझर सारखे मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. ज्यांना वाटतं की मी बोलावं, चांगली मध्यस्थी करावी, पण ते भीतीत आहे. Yes, दे त्यांच्या बाप्पा. मनामधली भीती मी बांधून नाश नाश करतो करतो दे आणि बाप्पा. त्यांच्या लेकरांचे चांगले संसार व्हावे Yes, म्हणून Father. त्यांच्या जीवनात मी चांगले मध्यस्थ स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. त्यांच्यातली भीती अस्थिरता Yes. म्हणतो निघून जा निघून आणि जा जरा येशूच्या दिवसात नावात. ते पाहतील त्यांच्या लेकरांसाठी चांगले स्थळ आले Amen, पित्या. amen. त्यांचे संसार दुडले गेले पित्या. Yes, Father. देवा तू तुझा गौरव करून घेतला म्हणून तुला Amen. धन्यवाद. Yes, yes. प्रभू ज्या परिवारामध्ये विभक्तपणा आहे, हो दे बाप्पा. ज्यांचे मुलींचे संसार तुटलेत पित्या, Yes, yes, Father. प्रभू त्यांना मनात तर फार वाटतं समेट व्हावा, हो दे बाप्पा. पण दोघांचे मन कठीण आहेत, दोघं Yes. परिवाराचे मन कठीण आहेत. Yes, दे बाप्पा. सर्व सैताचं कार्य, Yes, yes, कठीणपणाचे आत्मे, Yes, yes, रागाचे Father. आत्मे, Yes, द्वेषाचे Lord. आत्मे प्रभू Yes, Father, Lord. मी येशूच्या नावाने दोन्ही परिवारातून बांधून नाश नाश करतो करतो ते बाप्पा. आणि म्हणतो आज त्यांचे मन मोकळे कर, मोकळे हो येशूच्या या समय नावामध्ये. त्यांचे हार्ट तू चेंज कर Yes, दे आणि प्रभू बाप्पा. त्यांनी फोन उचलावा, Yes, एकमेकांशी yes. बोलावं हो आणि दे तिथं बाप्पा. समेट स्वीकार तुझा गौरव मी डिक्लेअर करतो. स्वीकारतो येशूच्या नावामध्ये, Lord. लॉर्ड त्यांचा संसार पुन्हा रिस्टोर मी स्वीकारतो. Yes, amen. तू कार्य केलं म्हणून तुला धन्यवाद दे. धन्यवाद देतो दे बाप्पा. प्रभू जे काही त्यांचे जॉब्स थांबलेत पित्या, Yes, दे बाप्पा. जे काही प्रभू त्या न्यू रिक्रुटमेंट थांबल्यात, Yes, yes, येशूच्या Father. नावाने त्या रिक्रुटमेंट मागचं करप्शन मी बांधून नाश नाश करतो करतो दे आणि बाप्पा. त्या न्यू ऑर्डर्स मी स्वीकारतो, स्वीकारतो न्यू दे प्रमोशन्स बाप्पा. मी स्वीकारतो, Yes, न्यू Father. सॅलरीची उन्नती मी स्वीकारतो. स्वीकारतो म्हणतो दे बाप्पा. मोकळी हो येशूच्या नावाने. Yes, आणि प्रभू amen. जिथे त्यांचा पैसा अडकलाय, Yes, दे बाप्पा. त्यांच्यात लोभ आहे, Yes, किंवा Father. त्यांच्यामध्ये प्रभू त्यांचं मन बदललंय, हो ते दे लोभाचे बाप्पा. आत्मे, Yes, शब्द yes. देऊन बदलणारे आत्मे म्हणतो निघून तर त्यांच्यातून निघून जा आणि येशूच्या त्यांना नावामध्ये. जाणीव व्हावी की मी शब्द दिला, मी शब्द पाळणार. Amen, येशूच्या amen. नावाने त्यांचा अडकला पैसा म्हणतो मोकळा होते मोकळं हो येशूच्या आणि तो नावामध्ये. येऊन त्यांना गाठते परमेश्वर. Amen, amen. थँक्यू लॉर्ड तू कार्य करत. Yes, yes, दे ओ बाप्पा. प्रभू कमान प्रे करा, Thank you, Jesus. प्रे करा चर्च. धन्यवाद येशू. कुणी तुम्हाला वायदा करतं मी चर्च येईल घरातलं Yes, yes, आणि ते येत नाही, Yes, त्याच्यामधला चंचल वृत्ती बांधा तुम्ही. yes, Father. त्याला जे चंचल करणारं मन आहे, जे त्याला येऊ देत नाही, ते तुम्ही बांधा. Yes, मी येशूच्या नावाने ते लोक जे म्हणतात मी चर्चला येईल घरात, त्यांनी येत नाही, yes, yes. त्यांच्या मनामध्ये भीतीचा आत्मा असेल, Yes, Lord. चंचलपणा आत्मा असेल, Yes, Father. लाजळूपणाचा आत्मा Yes, असेल, बाप्पा. किंवा त्यांना प्रभू गिल्टीनेस सैतान आणून देतो की तू योग्य नाही चर्चला येण्यासाठी. Yes, yes. या आत्म्यानं म्हणतो त्या भावा बहिणीतून निघून जा. निघून जा आणि येशूच्या त्यांना नावामध्ये. पुढच्या आठवडी मी चर्च मध्ये स्वीकारतो Amen, amen. आणि त्यांना तू आणलेस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देतो. देतो दे ज्या काही बाप्पा. गोष्टी त्यांना अडवतात Yes, म्हणतो yes. येशूच्या नावाने त्या गोष्टी निघून जा निघून जा येशूच्या आणि त्यांना नावात. फ्री करतो येशूच्या नावाने Yes, Father, आणि तुझा Lord. गौरव मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. थँक्यू लॉर्ड तू कार्य करत. Yes, yes, sir. थँक्यू लॉर्ड त्यांची मदत मोकळी होते. Yes, Jesus. प्रभू त्यांची मदत आहे, Amen. त्यांचा फायनान्स आहे पित्या, Yes, दे बाप्पा. त्यांचा जॉब आहे प्रभू, Yes, दे त्यांची बाप्पा. हेल्थ आहे परमेश्वरा, Yes, ती मी Father. स्वीकारतो. स्वीकारतो म्हणतो रिलीज हो Lord. देवाच्या गौरवासाठी Yes, yes, आणि त्यांना sir. येऊन गाठ प्रभूच्या महिमेसाठी Amen, amen. आणि एक अद्भुत साक्ष मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. थँक्यू लॉर्ड तू कार्य केलं. Yes, yes, sir. इवन त्यांचे डोळे उघडे कर Amen, amen. जे त्यांना दिसत नाहीये, Yes, yes. त्यांच्या बुद्धीला समजत नाहीये, Yes, दे आता तो बाप्पा. प्रकाश मी त्याच्यावर मोकळा करतो. Yes, amen. त्यांना तो योग्य निर्णय घेण्यात दिशा दाखव, Yes, Father. त्यांना तो योग्य पर्याय निवडण्यात दिशा दाखव, Yes, दे त्यांना बाप्पा. करिअर निवडण्यात दिशा दाखव, Yes, Father. त्यांना लाईफ पार्टनर निवडण्यात दिशा दाखव Yes, पित्या, दे बाप्पा. त्यांना एखाद्या डिसिजन घेण्यासाठी दिशा दाखव पित्या. Yes, yes, sir. येशूच्या नावाने म्हणतो फ्री व्हा. फ्री व्हा येशूच्या नावामध्ये. लॉर्ड ते शहाणपणाचा आत्मा, Yes, दे तो बाप्पा. विस्डमचा आत्मा मी स्वीकारतो स्वीकारतो दे बाप्पा. आणि त्यांना तू अडकवलं नाही, Yes, त्या yes. तू मोकळं केलं, Amen, amen. त्यांची वाट फ्री केली, Hallelujah. त्यांना तू ब्लेस केलं पित्या. Yes, दे बाप्पा. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो Lord. प्रभू तू किती चांगला आहे, हो दे बाप्पा. कारण तू ऑलरेडी Yes. जे मला पाहिजे हो दे ते बाप्पा. तू करून ठेवलं. Amen, amen. तू म्हणतो तू फक्त मोकळं कर, Yes. मी ते ऑलरेडी केलंय. Yes, तू amen. ते बांध, मी Yes. त्याला ऑलरेडी बांधून नाश केलं. Amen, तू amen. देवाचा गौरव पाशी. Yes, sir. चर्च एक 5 मिनिट तुम्ही घ्या, ब्रदर वर्शिप करतील. Jesus. आता तुमची प्रेयर तुमच्या घरासाठी, Yes, yes, sir. तुमच्या लोकांसाठी Yes, Jesus. आणि डिक्लेरेशन द्या, Yes, Father. जाहीर करा. Yes. तुम्ही देवाचे रिझल्ट पाहता. Yes, amen. देवाने वर्ड पाठवलंय, Yes. देव रिझल्ट देणार. Yes, Jesus. तो म्हणतो वचन येईल मग आशीर्वाद येणार. Yes, हे amen. वचन तुम्ही अंगीकार करा, Yes, हे yes. वचन तुम्ही अंगीकार करा. Yes, yes, तुम्ही sir. रिझल्ट पाहणार Yes, आहेत. Jesus. तुमची कूस बंद आहे, तुम्ही फ्री करा. Yes. देव ती फ्री करणार. Amen, amen. देव ती फ्री करणार. Yes, amen. विचार करू नका किती वर्ष झाले. Yes. एक दिवस बघा, Yes, देवाचं वचन सामर्थ्यवान आहे. Amen, amen. देवाचं वचन सामर्थ्यहीन होणार नाही, Yes, yes, ते sir. रिझल्ट आणणार आहे. ज्यांची Amen. कूस बंद आहे, Yes. आज ईश्वराने म्हणतो ती फ्री हो. फ्री हो येशूच्या मी नावामध्ये. बघत नाही 15 वर्ष 18 वर्ष 20 वर्ष, मी एकच Yes. बघतो देवाचा गौरव त्याच्यामध्ये Yes. आहे. Amen, म्हणून amen. जे ती संतती होण्यापासून Yes. शरीरातल्या गोष्टीला अडवतात, Yes, yes, येशूच्या sir. नावाने प्रत्येक त्या विकाराचे स्पिरिट्स ईश्वराने मी बांधून नाश करतो करतो ते आणि म्हणतो बाप्पा. प्रत्येक अवयव Yes, देवाच्या yes. गौरवासाठी ब्लेस होऊन जा Bless होऊन जा आणि ती येशूच्या संतती नावात. उत्पन्न करण्यास मदत कर Yes, आणि yes, देवाची sir. महिमा हो दे. Yes, ते फळ मी Father. स्वीकारतो. Yes, sir. कमान वर्शिप करूया आपण. Yes, कमान डिक्लेरेशन द्या.